श्वास घेता न येणं ह्याच्यासारखं भयानक त्रासदायी काही नसतं. भयानक. ब्रश केला ना, ब्रश सकाळी की मला असं व्हायचं. त्या अशा सांगत होत्या. मी एवढी रागाने पाहिलं की हे काय सांगतायत मला, सहन होणारे की आत्ता बरा होता. मला जे नंतर कळलं त्याप्रमाणे डॉक्टरनी जवळजवळ हिला सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं करू नका, लेट हिम डाय. तो म्हटलं अरे आम्हाला तू नाही काय म्हणतोयस तू. म्हणजे आपण काही झालं तरी करायचंच. माझ्या आजूबाजूला पॉझिटिव्हिटीची दलदल झाली. म्हटलं अरे हो, कळतंय मला. तर मगाशी मी म्हणत होतो की हे सगळं एका बाजूला, अर्थकारणाचं कसं जमवलं. बरं व्हायला लागलं ना की सगळी मस्ती हळूहळू परत यायला लागते, सगळे किडे जागृत व्हायला लागतात. हे ऑर्गन आहे ना, हे आपण दान करू शकतो आणि आपल्याकडे दान केलं पाहिजे, हे आपल्याकडे अवेअरनेस नाही. काही महिन्यांच्या संघर्षानंतर आता जेव्हा तुम्ही दोघे आहात, तुला आता तुझं जगणं कसं दिसतंय. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत खास पाहुणे आहेत, ज्यांचं नाव आहे विद्याधर जोशी अर्थात बाप्पा जोशी, अभिनेते, आणि वैशाली जोशी. तुमच्या दोघांचं मी स्वागत करतो. बाप्पा जोशी यांना आपण वेगवेगळ्या नाटकांमधून, मालिकांमधून आणि सिनेमांमधून पाहिलेलं आहे. मगाशीच मी याच्याशी बोलताना म्हणालो होतो की ह्यानं जो मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये गोसलिया बिल्डर केला होता, तो अजूनही लोकांच्या मनावर असं कोरला गेलेला आहे, इतका तो सुंदर झाला. पण डबल सेट असू दे किंवा इतर अनेक मालिकांमधून तू काम केलंस. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गेल्या काही महिन्यांपासून बाप्पा आजारी होता, फुफ्फुसाच्या विकारानं ग्रस्त होता. पण अखेर काही महिन्यांची लढाई जिंकून तो आता पुन्हा आलेला आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. असं मी अशासाठी म्हणतोय की कालच हा एपिसोड यायच्या काही दिवस पूर्वी त्यांनी एक छोटीशी जाहिरात शूट केली आहे आणि त्यानं पुन्हा श्री गणेशा केलेला आहे. तर तुझं खूप कौतुक, अभिनंदन. हा गेल्या काही महिन्यांचा पिरियड फार खडतर होता हे आम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती होतं. कोणी याच्यावर उघड बोलत नव्हतं. तुम्ही दोघं आत्ता इतकी गोड हसताय, पण त्याच्या मागं जो पेन आहे तो अर्थात आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे त्याची, पण आम्ही तो फक्त कल्पना करू शकतो. तर तुझं स्वागत. हा प्रवास आज तू मित्रमणेमध्ये सांगतोस याचं मला अतिशय बरं वाटतंय आणि तो यायला पाहिजे, कारण ही जी फाईट आहे या फाईटमधून आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळावी आणि यातून एक उभारी मिळावी, ही माझी अपेक्षा आहे. आपल्या सगळ्यांना ती मिळावी. तर बाप्पाने आता शूट केलंय, पण काही महिन्यांपूर्वी जीवाची होती काहिली या मालिकेमधून बाप्पा अचानक गायब झाला आणि मग लोकांच्या मनात प्रश्न आले की झालंय काय. तर आता या निमित्तानं मित्रमणीमधून तू हा तुझा प्रवास सगळा सांगतोयस. मला आशा आहे की यातून आपल्याला अर्थात फायटिंग स्पिरिट मिळावं, प्रेरणा मिळावी. पण हा प्रवास तू सांगावास की तू गायब कसा झालास आणि पुढं हे सगळं काय घडत गेलं आणि कट टू आता तुमच्या चेहऱ्यावरचं हसू, इथपर्यंत आपण येऊन थांबूया. काय झालं होतं? भयंकर झालं होतं. म्हणजे कोविड पहिल्यांदा मला झाला, त्याच्या साधारण किंवा पहिली लाट जी आली त्याच्या साधारण आधी 1 वर्ष मला असं जाणवायचं. म्हणजे मी एक्सरसाइज करायला जायचो, जॉगिंगला जायचो किंवा काही आणखीन करायचो, किंवा मी 3ऱ्या मजल्यावरती राहतो तर मी लक्षात ठेवून 3 मजले धावत वरती यायचो एक्सरसाइज म्हणून सुद्धा. आणि तेव्हा मला लक्षात यायला लागलं की आपल्याला नेहमीपेक्षा थोडा जास्त दम लागतो किंवा रिकव्हरी पिरियड, म्हणजे आपण दमून येतो आणि आपण परत शांत होतो, हा जो पिरियड आहे हा थोडा वाढलेला वाटला मला. तर मी ते माझ्या भावाशी वगैरे बोललो, माझा चुलत भाऊ डॉक्टर आहे त्याच्याशी बोललो, तर मला नको धावू म्हणून. इतकं सिम्पल, वय येई तुझं 60 झाली तुझी आता काय. मी पण काही फार लक्ष दिलं नाही. पण त्याच्यानंतर काही कोविड नंतर ना मला जास्त त्रास व्हायला लागला, ताप यायला लागला मला. तेव्हा मग मला 2दा कोविड झाला बाय द वे, 15 दिवसाच्या गॅपनी. पहिल्यांदा कोविड झाला, बरा झालो मी. दुसऱ्यांदा 15 दिवसाची गॅप पडली, त्याच्यामध्ये मी माझा औषध नावाच्या सिरियलचं काम करत होतो आणि 15 दिवसानंतर परत मला कोविड झाला आणि मग त्याच्यानंतर तो कोविड गेला पण ताप येत राहिला. मग त्याची इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही, माझा मित्र आहे डॉक्टर संजय पुजारी म्हणून पुण्याचा, तो मोठा व्हायरोलॉजिस्ट, HIV स्पेशालिस्ट आणि असा भारतातल्या काही पहिल्या बोटावरती मोडणारा डॉक्टरपैकी तो एक आहे. तर त्याच्या गायडन्स खाली मी पुढची ट्रीटमेंट जी काय ती चालू केली. मग आमची CT स्कॅन वगैरे झाली, त्याच्यामध्ये असं दिसलं की एक स्कार, काहीतरी एक जखम ज्याला म्हणतो अशी काहीतरी माझ्या फुफ्फुसावरती आहे म्हणून. तर डॉक्टरना आधी वाटलं की ती आहे कोविडचं काहीतरी आहे, ते अनेक लोकांना तसं आहे. पण पुण्याचेच परत एक रेडिओलॉजिस्ट आहेत,
त्या माझ्या मित्राचा स्टुडंट, तो म्हणाला की हे सर काहीतरी वेगळं वाटतंय मला, हे जुनं काहीतरी आहे. म्हणून मग पुढे इन्व्हेस्टिगेट केलं. तेव्हा असं लक्षात आलं की हा कोविडचा पॅच नाही आहे फक्त. आणि दरम्यानच्या काळात मला दम लागणं किंवा थोडं थकाला होणं जास्त हे थोडं वाढत होतं. मग आम्ही भाटिया हॉस्पिटलला सुजित राजन म्हणून पल्मोनॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी इन्व्हेस्टिगेट केलं बऱ्यापैकी. आणि मग ते म्हणाले की तुम्हाला लंग फायब्रोसिस झालाय. काय? लंग फायब्रोसिस. ILD. हां, आम्ही दोघं म्हटलं ठीक आहे, तर लंग फायब्रोसिस झालं. ओके. तर म्हणे ती जरा थोडं हे असतं, कठीण असतो आजार. म्हटलं बरं ठीक आहे, हरकत नाही. तर त्याचं नाव आहे ILD. फायब्रोसिसमधले जे प्रकार आहेत, इंटरस्टेशियल लंग डिसीज, ILD असं त्या आजाराचं नाव आहे, असं त्यांनी सांगितलं. आम्ही म्हटलं बरं ठीक आहे, काय हरकत नाही. एक कल्पना अशी असते आपल्याला की आता कॅन्सर किंवा आणखीन विविध रोग ह्याच्यावरती औषधं आहेत. लोक बरी होतात, लोक परत कामाला लागतात. काही काळानंतर कदाचित तो परत दुर्दैवाने येतो, मग परत काही त्याच्यावर उपचार करतात, परत कामाला असं चालतं. आता औषध असेल ह्याच्यावर काहीतरी मिळेल आपल्याला. तर मग त्या डॉक्टरांशी बोलताना आणि ह्या संजय पुजारी वगैरे विवेक बिळे डॉक्टर आहेत, त्यांच्याशी बोलताना असं लक्षात आलं की ह्या आजारावरती काही उपाय नाही आहे. ह्या आजारावरती काहीच औषधही नाही आहे. हा आजार थांबवता येत नाही. हा आजार कशामुळे होतो, का होतो, ह्याचं काहीही गणित नाही. म्हणजे आता त्यातल्या त्यात माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी सिगरेट ओढत होतो, पण सिगरेट खूप जण ओढतात. मी RCFमध्ये म्हणजे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरी करत होतो. तिकडे थोडाफार प्रमाणात डस्टिंग वगैरे असतं, पण तिकडे मी एकटा नाही, 2,500-3,000 लोक कामं करतात. तर त्यामुळे तेही काही कारण असण्याची शक्यता नाही. माझ्यामध्ये इतर अनेक आजारांप्रमाणेच हा आजार एखाद्याला होतो, कारण काही असेल. त्याच परिस्थितीतल्या सगळ्या माणसांना तो आजार होईलच असं नाही. तर मला तो झाला. तर जेव्हा हे लक्षात आलं की आता ह्याच्यावरती काही उपायच नाही आहे, तेव्हा आम्ही दोघांना थोडेसे घाबरलो. म्हटलं बरं ठीक आहे, उपाय नाही. म्हटलं हरकत नाही. आपल्याला आपण मोठ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. कुमार गंधर्वांच्याकडे फुफ्फुस अर्धच होतं तरी ते एवढे गायले. तर त्या पहिल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं लक्षात आलं होतं की 13% माझं जे लंग आहे, फुफ्फुस आहे, हे निकामी झालेलं आहे, म्हणजे डेड झालेलं आहे. ते काम करत नाही आणि ते रिव्हर्स होत नाही. म्हणजे बाबा औषधं दिली आणि ते 13 नीट झालं असं होत नाही. ते 13 14 15 असं ह्याचा पुढे पुढे प्रवास वाढतच जातो फुफ्फुस खराब होण्याचा. तर आम्ही म्हटलं ठीक आहे ना, म्हटलं कुमारजीनं तर अर्ध फुफ्फुस होतं, जगत विख्यात एवढे मोठे काम केलं. म्हटलं पण ही गोष्ट कधीची आहे ही तुला सांगू का? बघ, ऑक्टोबर 20 इन्व्हेस्टिगेशन वगैरे झाली ते 20 का? अच्छा ठीक आहे. 20 पासून समजा सुरुवात झाली या गोष्टीची. बरोबर आहे. तेव्हा त्याला कोविड झाला. जेव्हा मला कोविड झाला ना, ऑक्टोबर 21 फेब्रुवारी 2021 फेब्रुवारीमध्ये आम्हाला हे थोडंसं साधारण कळलं आम्हाला, 21-22च्या आसपास. तर ते त्यामुळे आपण कुमारजींसारखं जर का आपणही आपल्या करू, मेहनत करू, काय व्यायाम करू आणि आपण ओके राहू. म्हणजे शंख बिंख वाजवायला त्यांनी चालू केलं आणि की फुफ्फुसाला व्यायाम म्हणजे राहिलेलं जे अवेलेबल आहे फुफ्फुस 13% ते आपण करू ना, त्याची कपॅसिटी वाढवू. प्राणायाम करणं, योगा आणि अदरवाईज पण तो बऱ्यापैकी रेग्युलरली एक्सरसाइज करणारा आहे. म्हणजे सकाळी शूटिंगला जायच्या आधी पण त्याचं रेग्युलर 1 तासभर चालायचं. आणि मग तरी सुद्धा उभारी घेतली होती बनायची आणि सुरू केलं जे काही करायचं ते व्यायाम आणि हे सगळं. पण पुढे 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 आणखीन थोडा त्रास तो वाढतच चालला होता. तर आता डॉक्टर असं म्हणाले की ह्याच्यावरती जगामध्ये फक्त 2 प्रकारच्या गोळ्या उपलब्ध आहेत. हा त्रास वाढत होता, हा ते 13% निकामी होतं. हो, मग ते तेवढंच राहिलं की ते पुढं वाढत गेलं. म्हणजे नाही, ते पुढे हळूहळू वाढत असावं, कारण प्रत्येक वेळेला काही आपण CT स्कॅन करत नव्हतो. आम्ही त्रास वाढायला लागला, त्रास थोडा आणि तो इतका ग्रॅज्युअली वाढत होता की असं पटकन पिनपॉइंट करता येत नव्हतं की आज मला असं काही झालं, असं काही नव्हतं ते. तर त्यामुळे तो हळूहळू वाढत होता. आणि त्याल्यावर मला असं वाटायचं की हे तुझं मानसिक आहे, हे तुला कळलंय ना. म्हणजे मला हे सिरियसली, कारण CT स्कॅन मध्ये 13%चं 13% लंग दिसत होतं खराब.
त्याच्यामध्ये वाढलेलं नाही. त्यामुळे मला हे तुला मानसिक आहे, तू उगाच काहीतरी इंटरनेटवर वाचू नकोस आणि मग तुला असं वाटतं की ILD म्हणजे ना बरं, असं काही नसतं, होईल बरं, तुझं काही होत नाही, असं आपलं एकमेकाला सांगत होतो, समजावून सांगा. डॉक्टर म्हणाले 2 गोळ्या. डॉक्टर म्हणाले जगामध्ये 2 गोळ्या आहेत ज्याच्यामुळे आपण त्याचा प्रोग्रेसचा स्पीड कदाचित कमी करू शकतो. म्हणजे ह्या 2 गोळ्या घेतल्यामुळे 100% कमी होईल असं नाही. प्रयत्न काय करायचे, त्याचा स्पीड कमी करणं. ह्याच्या पलीकडे आपल्या हातात काही नाही. तुमचं फुफ्फुस खराब होण्याचा स्पीड कमी करणं, ह्याचा प्रयत्न करणं, ह्याच्याकरता ह्या 2 गोळ्या आहेत. ह्यातली एक गोळी आधी त्यांनी देऊन बघितली की ती जर हां तर त्या गोळ्यांची नावं हिच्या सगळ्या लक्षात आहे. तर ती गोळी घ्यायची, तिचा जर का काही साईड इफेक्ट जास्त व्हायला लागला तर ती बंद करून दुसरी घ्यायची. त्याप्रमाणे गोळी घ्यायला सुरुवात केली. असे दिवस जात होते, माझं शूटिंग चालू होतं, सगळं चालू होतं. पण मग पुढे पुढे जरा जास्तच त्रास व्हायला लागला. आता हे मी जास्तच त्रास व्हायला लागला असं दरवेळेला म्हणतोय, पण मला ते सांगता येणार नाही शब्दात की आता मला एवढा होत होता, एवढा होता. पण आपण जर का कट्टू पुढे आलो ना, तर ऑक्टोबरमध्ये हम्पीला कधी गेलो होतो आपण? फेब्रुवारी 22 आम्ही रोड ट्रिप म्हणून आम्ही दोघं कार घेऊन हम्पीला गेलो. तिकडे तो सनराईज पॉइंट आहे, वर चढून जायला लागतो, ते मी चढून गेलो होतो फेब्रुवारीमध्ये. ऑक्टोबरमध्ये आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. ऑक्टोबर 22 महाबळेश्वरला गेलो होतो प्रतापगडावर. प्रतापगडावरती गेलो, तिकडे मी प्रतापगड चढून गेलो होतो. दमत सावकाश गेलो होतो, पण चढून जाऊन खाली आलो होतो मी. असं ऑक्टोबरपर्यंत असं चाललं होतं. शूटिंगही चालू होती. नोव्हेंबर 29 मी शेवटचा दिवस होता माझा शूटिंग केला ह्या आजारपणाच्या आधीचा. त्याच्या नंतर मात्र मी शूटिंग करूच शकलो नाही. मधल्या काळामध्ये मी मगाशी जी म्हटली जीवाला होते कायली, ती सिरियल सोडली होती. कारण सिरियलला रोज शूटिंग करायला लागायचं. ते माझ्याच्यानी काही होईन असं झालं, म्हणून ते शूटिंग सोडलं. ते सांगितलं की नाही करू शकत म्हणून. आणि मग 29 ऑक्टोबर नंतर त्रास जरा जास्तच मला असं वाटायला लागलं की आता जास्तच आपला व्हायला लागलाय. आणि 29 नोव्हेंबर नंतर जास्तच त्रास व्हायला लागला असं म्हणजे त्याला जेव्हा त्रास वाटत होता म्हणजे की वाढते, तर आम्ही 6 नोव्हेंबरला आम्ही इथे सिटी स्कॅन केलं आणि आम्ही सुजितराजांकडे गेलो. तर 6 नोव्हेंबर मधल्या सिटी स्कॅन मध्ये 13% जे होतं ते फक्त 14% वाढलेलं होतं. त्यामुळे आम्ही म्हटलं, आम्ही डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टर सुजितराजांना. त्यांना म्हटलं की आम्हाला असं पॅरिसला जायचंय डिसेंबरला. माझा मुलगा नचिकेत त्याचं हे होतं डॉक्टरेटसाठी PhDचं ते डिफेन्स होतं. आमचं 13 डिसेंबरची तिकीटं काढली आम्ही की जाऊया. तर तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुम्ही जास्त उड्या बिड्या मारू नका तिकडे, पण यू कॅन गो. असं 6 नोव्हेंबर नंतरच्या 7 तारखेच्या डॉक्टरांच्या याच्याप्रमाणे सगळं झालं. त्याच्यानंतर ते थोडं तरी सुद्धा आता म्हटलं आपण जाऊया म्हणून तिकीटं काढली, तयारी केली, सगळी बुकिंग झाली तिकडची हॉटेलपासून. पण तरी सुद्धा त्याला वाटत होतं की नाही मला त्रास होते. 29 नोव्हेंबर पर्यंत त्यांनी शूटिंग केलं. 25 नोव्हेंबरला एकटा पुण्याला जाऊन आला, म्हणजे काही नव्हतं. तरी त्यांनी मग आम्ही डॉक्टर सुजितांना फोन केला. ते म्हणले की तुम्ही एक सिटी स्कॅन करून या. सिटी स्कॅन यांनी केलं आणि त्याच्यानंतर मी शाळेत नोकरी करते, भावना ट्रस्टच्या शाळेत. ते म्हणले आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. आणि मी टॅक्सीत बसलो तर तुम्हाला 43% डॅमेज दिसतं. 43% डॅमेज झालं. म्हणजे 6 नोव्हेंबरला होतं 14% आणि 6 डिसेंबरला होतं 43%. तेव्हा आम्ही खरे अबकलो. आणि तुला सांगू सौमित्र की ह्या चौकशी केल्यानंतर, माझ्या डॉक्टर मित्रांनी मला सांगितल्यानंतर किंवा डॉक्टर सुजित राजेंनी सांगितल्यानंतर ह्याचा अंदाज आला होता की ह्या रोगाचा प्रवास हा असाच होणार आहे. म्हणजे प्रवासात काही वेगळी घटना घडेल आणि परत बरं होईल किंवा काय रिव्हर्स होईल असं काही नव्हतं. हे हळूहळू डिटॉरिएटच होत जाणार. हे 100% होईल असं वाटलं नव्हतं. एका महिन्यातला हा जो फरक आहे, तर त्याच्यावर डॉक्टर म्हणाले की नाही, ह्याचं काही सांगता येत नाही. हेच आहे की कसा वाढेल, कधी वाढेल, का वाढेल, ह्याला काही कोणाला माहिती नाही. आणि म्हणाले की एवढ्या फास्ट वाढण्याची ही केस जी तुमची आहे ही फार रेअर आहे, आम्ही फार बघितलेलं नाही असं. आणि कसं आहे ना की हे अशा पद्धतीने होणारे माहिती होतं की याचा प्रोग्रेस हा असाच असणार आहे, रिव्हर्स होणार नाही, बरं होणार नाही. पण एवढा भस्कन असं समोर आलं ना 43% की आम्ही दोघं घाबरलो. म्हणजे फाटली म्हणतो ना आपण, अगदी योग्य शब्द निम्म. आणि ते वाढतच जाणार आहे पुढे, बरोबर आहे. मग आम्ही परत त्या डॉक्टरांकडे गेलो, सुजित राजांकडे, त्यांच्याशी बोललो. मग ते म्हणाले की काय आहे, याच्यावरती
शेवटचा उपाय एकच असतो, ते म्हणजे लंग ट्रान्सप्लांट करणं, फुफ्फुसांचं प्रत्यारोपण करणं, हाच उपाय असतो. आम्ही म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मी म्हटलं मग आपण ते का नको का करूया, नको? तर ते म्हणाले नाही तेवढं सोपं नाही. ते हसायला लागले. मग त्यांना असं वाटलं की हे काय, त्यांना वाटलं की आपण मग आता हे करूया. इट इज नॉट लाईक नी रिप्लेसमेंट. नी रिप्लेसमेंट नाही ते, इट इज लिव्हर रिप्लेसमेंट नाही, किडनी रिप्लेसमेंट नाही, फुफ्फुस. आम्हाला एवढं माहितीच नाही ना ह्याच्याबद्दल. कोणाला माहित असतं. आणि बघ ना की तू आता आपल्या आजूबाजूला हार्ट डिसीज आहे, हार्ट ट्रान्सप्लांट झालंय, किडनी झालंय, कॅन्सर होऊन लोक कामाला लागले, अशी अनेक उदाहरणं आपल्या ओळखीत असतात. हे स्टेंट घालणं म्हणजे तर मला वाटतं आता जवळजवळ बँडेड लावणं एवढं कॉमन झालंय. पण आत्तापर्यंत आम्ही कधी लंग ट्रान्सप्लांट झालंय असं कोणीच आपल्या ओळखीत नाही रे, किंवा ऐकलेलंही नाही की लंग ट्रान्सप्लांट झाले म्हणून. आम्ही आपलं म्हणलं ओके करूया, त्यात काय. मग ते म्हणाले की नाही ते सोपं नाही आहे, आम्ही तुम्हाला समजावतो सगळं. मग त्यांनी मग हे मध्ये मगाशी म्हटलं तसं पॅरिसला जाण्याचं आम्ही कॅन्सल केलं, बरोबर आहे. मग आता त्यांनी ना आम्हाला तिकडे भाटिया हॉस्पिटलला सायकॅट्रिस्ट आणि पॅलेटिव्ह केअर घेणाऱ्या एक बाई आहेत, डॉक्टर राजा मय्यर. हां, राजा मय्यर म्हणून. आता पॅलेटिव्ह केअर म्हणजे आता मला त्याचं मराठीत नीट सांगता येणार नाही, पण दोन प्रकारच्या क्युअर म्हणजे दोन प्रकारचं असतं की एक क्युरेटिव्ह म्हणजे तुम्हाला बरं वाटेल अशा दृष्टीने ट्रीटमेंट देणं, आणि दुसरी असते की पॅलेटिव्ह केअर म्हणजे तुम्हाला बरं तर वाटू शकत नाही, बरं तर वाटू शकत नाही, पण मग तुमच्या वेदना कमीत कमी सुसह्य करणं आणि अशा प्रकारचे केअर घेणाऱ्या त्या बाई आहेत. म्हणजे आम्हाला त्यांच्या तिकडे पाठवलं चक्क की आता म्हणजे हे तुम्ही बरं होणार नाही, अशी वेदना सुसह्य व्हाव्यात एवढंच. आणि ट्रान्सप्लांट तुम्हाला वाटते ते काही जमण्यातली गोष्ट नाही इतक्या सहजासहजी, त्याची कारणं अनेक आहेत. तर आम्हाला त्यांच्याकडे पाठवलं. तर मी त्यांना विचारलं की म्हटलं की ऑपरेशनचं त्यांनी एकूण स्वरूप सगळं सांगितलं की म्हटलं समजा आपण ऑपरेशन नाहीच केलं, एवढं सगळं रिस्की आणि एवढं कठीण आणि एवढं खर्चिक आहे, खूप खर्चिक आहे ते ऑपरेशन, तर मी नाहीच केलं ऑपरेशन, तर मग तुम्ही काय करता? ते म्हणे की आम्ही ते मॉर्फिनच्या गोळ्या आणि असं काय काय देतो आम्ही पेशंटला की त्याच्या वेदना ह्या कमी होतात म्हणून. अच्छा, म्हणजे मग आणखीन त्यातला सिरियसनेस जाणवला की म्हणजे मॉर्फिन देऊन तुमच्या वेदना कमी करायला लागतात शेवटी इतक्या स्टेजला हा आजार जातो. तिकडनं आम्ही घरी आलो. मग घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी बसून ठरवलं काय करायला हवं ते. डॉक्टरने आम्हाला सांगितलं की म्हणजे सुजित राजांनी की लंग ट्रान्सप्लांट हे ऑपरेशन भारतामध्ये हैदराबाद, चेन्नई आणि अलीकडे गेल्या 2-4 वर्षामध्ये मुंबई रिलायन्सला अशा 3 ठिकाणीच होतं. आणि मुंबईमध्ये ग्लोबलला पण होतं, पण त्याचा अजून किती म्हणजे खूप प्रमाणात तिकडे ऑपरेशन झालेलं नाहीत. आणि गुजरातला अलीकडे अगदी सुरू झालं आहे, तिकडेही फार प्रमाणात झालेलं नाहीत. त्या अलीकडे म्हणजे माझं ऑपरेशन झाल्यानंतर, त्यामुळे 3 ठिकाणी फक्त ऑपरेशन होतं. तर मग आम्ही विचार केला बरं ठीक आहे, तर आता ह्याची माहिती कुठून आणखीन की काहीतरी कळलं. तर मला डॉक्टरांनी एक आपल्या इंडस्ट्रीमधलेच आहेत त्यांचं एक नाव सांगितलं की त्यांना तुम्ही फोन करा, त्यांच्या कुठच्या तरी नातेवाईकांना झालेलं होतं. म्हणून मी अवधूत गुप्तेला फोन केला. तर अवधूत गुप्तेनी मला पहिल्यांदा सांगितलं की अरे बाप्पा सर, हे ना खूप मोठं ऑपरेशन आहे, ह्याच्यामध्ये 2-3 स्टेज आहेत मला की ऑपरेशनच्या आधीचं जे आहे ते ऑपरेशन आणि आफ्टर केअर जी अत्यंत महत्त्वाची असते, त्यामुळे ते खूप कठीण आहे एक गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे, खूप पैसे लागतात मला म्हणाला. म्हटलं बरं, आय वॉज अबाउट टू आस्क की खर्चाचं काय. तर तो म्हणाला की खूप पैसे लागतात. म्हणाला आमच्या नातेवाईकांचं आम्ही केलं ते आम्ही चेन्नईला गेलो होतो, चेन्नईला जाऊन आम्हाला 6 महिने राहायला लागलं तिकडे. तो खर्च एक असतो शिवाय, कारण तुम्हाला त्या काय आहे ते तिकडे त्याच्या आफ्टर केअर करता तिकडे तुम्हाला राहण्याशिवाय गत्यंतर नसतं. त्यामुळे 3-4 महिने आम्ही तिकडे राहिलो होतो. आधी 1-2 महिने राहिलो होतो. आधी राहावं लागतं, कारण तुम्हाला त्याचं कसं आहे की तुम्ही रजिस्टर करता की तुम्हाला ट्रान्सप्लांट करायचं, पण त्याच्यानंतर तुमचं ते ऑल इंडिया लेवलला असतं. हां, म्हणजे ते आता ही प्रोसिजर जर का सांगायची झाली ना थोडक्यात, तर कुठलं कधी लंग ट्रान्सप्लांट करायच्या आधी इव्हॅल्युएशन केलं जातं पेशंटचं की ह्याची बॉडी, याचं शरीर हे त्या ऑपरेशन करता योग्य आहे का. हे इव्हॅल्युएशन केल्यानंतर ऑल इंडिया लेवलवरती ते रजिस्टर होतं. डॉक्टर ठरवतात की तुमचं रजिस्ट्रेशन करायचं का, आणि मग झोनल पद्धतीने ऑर्गन
मिळतं तुम्हाला. बरोबर. म्हणजे मुंबई प्रदेशाला जे असेल ते तिकडे असं बरोबर. असं ती प्रोसिजर आहे. ते मिळायला पण वेळ लागू शकतो, हां. पण तुम्ही तेव्हा हॉस्पिटलच्या जवळ अवेलेबल पाहिजे. हां. बरं. तुमच्या मॅचिंग डोनर मिळाला तर. म्हणजे म्हणून त्यासाठी 6 ते 7 तासाच्या आत ऑर्गन काढल्यापासून तुमच्या शरीरात गेला पाहिजे. हो. त्यामुळे चेन्नईला किंवा हैदराबादला ऑपरेशन करायचं झालं तर तुम्हाला कंपल्सरी तिकडे राहायला लागतं. तर आम्ही असा विचार केला की आपण तिकडे कुठे, तर अवधूतला फोन केला. मग अवधूतनी सगळं सांगितलं, कल्पना दिली, त्यांनी पैशांचं सांगितलं. तेव्हा आम्ही जास्तच हबकलो. म्हणजे आमचा असाही, मी हिला असंही म्हटलं की अरे एवढे पैसे माझ्यावरती खर्च करून मी काय करणार आहे पुढे जगामध्ये मोठं असं, की बाबा आपल्याला काही म्हणजे लोकांना काही उपयोग होतोय. ॲक्टिंग करतो तर काही खूप लोक ॲक्टिंग करतात. म्हटलं सिरियलमध्ये मी नसेल तर दुसरा कोणतरी येतो. म्हटलं एवढे हे अति पैसे आहेत. म्हटलं हे मला म्हटलं काही फार पटत नाही. ते म्हणलं नाही वेडा आहेस का तू. हा, माझ्या समाजासाठी काय उपयोग. म्हटलं अरे आम्हाला हवायस तू नाही काय म्हणतोयस तू. म्हटलं अरे, आपण अति काही पैसे झालं तरी लागतात. करायचंच. हां, मग ही म्हटलं म्हणाली हे की तू आहेस म्हणून आम्ही आहोत आणि आम्हाला तुझी गरज आहे. आणि समाजासाठी काय कुटुंब आहे हो. असं हिने मला समजावलं. हां. म्हटलं बरं ठीक आहे, ते बघू पैशाचं काय करायचं ते बघू. बघ ना आमची एक काय म्हणूया आपण त्याला, मोठ्या मोठ्या नेत्यांची कशी मेडिकल टीम वगैरे असते की नाही, हो. तशी आमची एक टीम आम्ही निर्माण केली होती. हे फार महत्वाचं आहे, कारण एखाद्या आपल्याला माहित नसलेला आजार जेव्हा झालाय आपल्याला एक कळतं, तेव्हा आपण कशा पद्धतीने एक एक गोष्टी करतो हां. हे मला फार महत्वाचं वाटतंय. असं आपण विचार करत नाही कधी, पण हे तुम्ही ऐका. कशी टीम केली तुम्ही आणि कोण कोण होतं तर त्याच्यामध्ये? अशी मी टीम तयार केली. एक तर मेडिकल ॲडवाईज करता डॉक्टर विवेक बेळे आणि त्याच्यापेक्षाही जास्त डॉक्टर संजय पुजारी पुण्याहून, बरोबर. इकडे अजित भुरे, धनंजय गोरे, त्याची बायको लीना, विवेक बेळेची बायको शिल्पा आणि हिचा भाऊ हेमंत आणि त्याची बायको अंजली, अशी आमची टीम होती. आमच्या टीममधला एक जो माणूस होता माझा मुलगा, तो इकडे नव्हताच, तो पॅरिसमध्ये होता. त्यामुळे त्याला आम्ही काही फार कळवलंही नव्हतं. त्याचं डॉक्टरेट तिकडे चाललं, त्याला कुठे काय टेन्शन द्या, ठीक आहे बघू काय ते. त्यामुळे ही जी आमची टीम होती ना, आम्ही एकदा माझ्या घरी बसलो सगळेजण आणि तेव्हा मी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवरती होतो. म्हणजे मला सतत कॉन्सन्ट्रेटर, हे सगळं डिसेंबर 12-13ची गोष्ट. हे पुढे 6 12-13च्या तारखेला कळलं पुढचं आपल्याला आणि 10-12 तारखेची हे सगळं अशी पुढचं. फटाफट सगळे ते पुण्याहून आले. मग ते आणि मी तेव्हा सतत ऑक्सिजन घेऊन एक्सटर्नल घेऊन बसायचो. जो मला अवधूतनी पाठवला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर. तो म्हणाला सर तुम्ही घेऊ नका, तर मी ते पाठवतो म्हणून, तर त्यांनी तो पाठवलाय. तर ते आम्ही असं बसलो आणि मग मी साधारण सांगितलं की अशी माझी आर्थिक परिस्थिती आहे आणि मी खरं सांगितलं. हां, तर ते म्हणाले बरं ठीक आहे बघूया आपण काय करायचं ते. इथपर्यंत झालं. मग त्याच्यानंतर त्यामुळे आर्थिक नियोजन ह्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचं होतं. ते ह्या लोकांनी बघितलं. वैद्यकीय किंवा मेडिकल डिसिजन्स किंवा काय सल्ला घेण्याकरता जे काय होते ते दोघं होते. अशी ती आमची टीम झाली आणि असा एक निर्णय घेतला की फार ह्याचा कुठे गवगवा करायचा नाही. आपल्या मॉरल सपोर्ट माझा भाऊ बहिणी अंजली हेमंत होते. फार याचा कुठे गवगवा करायचा नाही की बाबा आपण काय झालंय काय नाही वगैरे चर्चा कशाला वगैरे वगैरे. आम्हालाही धड त्या आजाराची माहिती नाही तर आपण लोकांना काय सांगणार. अशा पद्धतीने ती टीम झाली एक तयार. आणि मग हे ते सगळेजण काय तो निर्णय घ्यायचे. 15 डिसेंबर नंतर आम्ही गोरेगावला गेलो हिच्या भावाकडे हेमंतकडे. हा 3रा मजला 3 मजले चढा उतरा, डॉक्टरकडे जा, विजिट्स. बरं तेव्हा ना माझी मनस्थिती थोडीशी अशी नाजूक झाली होती की कोणाची तरी एक फिजिकल हेल्प पण हवी आणि कोणाची तरी एक इमोशनल सपोर्ट पण हवा जास्त. म्हणजे ही तर होतीच, पण हिलाही इमोशनल सपोर्टची गरज होती, मलाही इमोशनल सपोर्टची गरज होती. तर तो कोण देऊ शकतो. तर हिचा भाऊ म्हणून आम्ही हेमंतकडे 4 दिवस खरे राहायला गेलो होतो. पण मीच तिकडे मुक्काम वाढवला की नाही थांबूया 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 थांबूया. असं 15 डिसेंबरच्या पुढे काहीतरी 16-17 डिसेंबरला कधी आम्ही साधारण त्या सुमारास गेलो ना आपण. 19 तारखेला गेलो. हां 19 तारखेला गेलो आणि मग आम्ही तिकडे राहत होतो. मग आता परत मी हा शब्द व्यतिरिक्त काही सांगू शकत नाही की माझा त्रास आणखीन वाढत होता. म्हणजे तुला सांगायचं ना, ब्रश केला ना ब्रश सकाळी की मला असं व्हायचं. मी टॉयलेटला जाऊन आल्यानंतर तर म्हणजे काही विचारूच नको. हां म्हणजे टॉयलेटला जाऊन टॉयलेट होईपर्यंत काही व्हायचं नाही, पण टॉयलेट झाल्यानंतर उठून मी टॉयलेटमधून बाहेर पडून बेडपर्यंत जाईपर्यंत माझी अवस्था वाईट व्हायची. म्हणजे कम्प्लीट हे असं होत होतं.
हळूहळू कॉन्सन्ट्रेटर आत घेऊन जायला. कॉन्सन्ट्रेटर, हां ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मी टॉयलेटमध्ये घेऊन जायला लागलो, पण ते काही तरी त्रास कमी व्हायचा नाही. अशी अवस्था होतं. तर 31 डिसेंबरला मलाच बरं वाटतं, जरा काहीतरी बरं वाटतं, हां जरा बदल म्हणून पार्टी करूया ठरलं. ते काय पिझ्झा बिझा मागूया घरच्या घरी, काय चौघजणच. हां, तर असं ठरलं. आणि रात्री 10-10:30च्या सुमारास, बहुतेक 10-10:30च्या सुमारास मी हिला म्हटलं की वैशाली, माझं काही बरोबर वाटत नाही, मला ॲडमिट व्हायला पाहिजे आता. तर जानेवारी म्हणजे डिसेंबर 31 डिसेंबर आहे आमच्या ह्या सगळ्या टीमच्या प्लॅनिंगप्रमाणे. 1 जानेवारी नंतर इव्हॅल्युएशन करता मी ॲडमिट कारण व्हायचं. आमचा मुलगा 5 तारखेला परत येणार होता आणि तोपर्यंत त्याला काही सांगितलं नव्हतं, शौनकला काही सांगितलं नव्हतं. आपण तो 5 तारखेला आल्यानंतर आपण ऍडमिट होऊया आणि इव्हॅल्युएशन करूया, ट्रान्सप्लांटच्या दिशेने आपण पावलं टाकूया, असं आमचं ठरलं होतं. त्याप्रमाणे आम्ही तिकडे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये हे करून डॉक्टर उर्मिल शहा वगैरे म्हणून जे आहेत त्यांच्याकडे जाऊन सगळी माहिती सगळं व्यवस्थित केलेलं होतं की आता डिसेंबर 5 नंतर आपण इव्हॅल्युएशन जानेवारी 5 नंतर करायचं. पण 31 डिसेंबरला मला काहीतरी भयंकर त्रास व्हायला लागल्यानंतर मी हिला म्हटलं की आपण थांब, पार्टी नंतर बघू, आपण ॲम्ब्युलन्स मागवा आणि विथ ऑक्सिजन आणि विथ डॉक्टर ॲम्ब्युलन्स पाहिजे मला नुसती ॲम्ब्युलन्स हा सांगू शकला. हां, आणि आपण इकडनं डायरेक्ट रिलायन्सला जाऊया असं मी हिला सांगितलं. मग हिने अजित भुरेला फोन केला. अजितला म्हणाल की अरे असं असं झालं, बापाला ॲडमिट करायला आता ताबडतोब. आम्ही गोरेगावला होतो. आणि तर मग अजितनी मनसेचे जे नितीन सरदेसाई आहेत त्यांचे मित्र अजित आणि ते एकत्र सगळे, तर ते नितीन सरदेसाईंना फोन केला. नितीन सरदेसाईंनी तिकडनं गोरेगावला कोणाला तरी कार्यकर्त्यांना फोन केला आणि पुढच्या 20 मिनिटामध्ये अक्षरशः ॲम्ब्युलन्स डॉक्टर ऑक्सिजन आले. पण तेव्हा आम्हाला रिलायन्सला बेड नव्हता मिळालेला, त्यामुळे आम्ही तिथे तर ते येईपर्यंत म्हणजे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था होईपर्यंत या लोकांनी रिलायन्सला फोन केला होता की आम्ही पेशंटला घेऊन येतो. ते म्हणाले बेड अवेलेबल नाही, येऊ नका म्हणून. इमर्जन्सीला सुद्धा बेड अवेलेबल नाही आता, त्यामुळे तुम्ही तिकडेच कुठेतरी ॲडमिट करा. मग गुरेगावलाच एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं ठरवलं. आणि तुला सांगू का मी, म्हणजे आता इथून हे कपाट आहे ना मागचं, ह्या कपाटापर्यंत मी 3 पावलं चाललो आणि खाली पडलो. एवढं माझ्यातलं त्राण गेलं होतं, म्हणतात कोलॅप्स असं झालं होतं. म्हणजे आता पुढे मला कधी कोलॅप्स होण्याचा सीन आला ना तर मी जास्त रिअलिस्टिकली करू शकेन. हां, तर म्हणजे आपल्या गुडघ्यातली ताकद भक्कन आपण पडतो ना खाली, तसं मी खाली अनकॉन्शियस होता. नाही कॉन्शियस होतो. पण मग ते डॉक्टर होते, त्यांनी लगेच ऑक्सिजन 12 का 13 वरती ऑक्सिजन ठेवला सिलेंडरमधून. मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि मला तिकडे ऑक्सिजन लावलं. त्याचे पुढचं जास्त हिला माहिती आहे, कारण मी मजेत होतो बेशुद्ध. बापरे. पुढे काय, तू पुढे किती दिवस बेशुद्ध, किती दिवस अनकॉन्शियस होता? अनकॉन्शियस म्हणजे सेमी कॉन्शियस, ऑक्सिजन वरती असं होतं. म्हणजे मला रात्रभर मी विवेक बेळे, संजय पुजारे आणि अजित भुरे यांच्याशी रात्रभर बोलणं चालायचं. बरं, गोरेगावला ॲडमिट केलं ना, तिथे जे ऑक्सिजनला सुरुवात केली द्यायला, ते दुसऱ्या दिवशी 1 दिवस मध्ये गेला आणि मग आम्हाला रिलायन्सला ॲडमिशनला 2 जानेवारीला आम्ही रिलायन्सला आम्हाला बेड मिळालं. आम्ही तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर थोड्या वेळातच किती एखाद दुसऱ्या दिवसात व्हेंटिलेटर नाही, तेव्हा 2 तारखेला त्याला ऑक्सिजनवर होतं आणि त्यांनी इन्व्हेस्टिगेशन चालू केलं की इव्हॅल्युएशन स्टार्ट केलं आणि ते 43% वाढतच चाललं होतं. तर 4 तारखेला परत हे सगळे आले पुण्याहून, डॉक्टर बेळे, पुजारे, अजित, आमची टीम, हेमंत, अंजली. आणि 4 तारखेला मला दुपारी, म्हणजे मी तिकडेच होते, म्हणजे मी 31 डिसेंबरला ह्याच्याबरोबर जवळजवळ मी पण ॲडमिट झाले. मी बॅगेज घेऊन मी सबन वेळ तिकडेच राहत होते. तर तिथे आम्ही वेटिंग रूममध्ये आम्ही बसून मला हे सांगायला लागले, कारण तोपर्यंत हे डॉक्टर तिकडचे जे पल्मोनॉलॉजिस्ट त्यांच्याशी भेटून आले होते. ते म्हणाले, वैशाली आता असं होऊ शकतं की आता ह्याला व्हेंटिलेटर लावायला लागू शकतं. त्याच दुपारी मला एक डॉक्टरांची टीम येऊन मला सांगत होती की ह्याचं खूप जास्त वाढत चाललेलं आहे, आपल्याला व्हेंटिलेटर.
तर तिथे प्रतिमा म्हणून डॉक्टर होत्या, तर मी त्या अशा सांगत होत्या, मी एवढी रागाने पाहिलं की हे काय सांगतायत मला, व्हेंटिलेटर वगैरे काय सांगतायत की आत्ता बरा होता, म्हणजे म्हणजे आता हे एवढं व्हेंटिलेटरची गोष्ट, आपल्या व्हेंटिलेटर भीतीच वाटते. व्हेंटिलेटर म्हणजे आपण गेला समजतो ना माणूस. आणि दुपारी मग ह्या सगळ्यांनी बसून मला समजावलं की हे आता तुम्हाला असं सांगशील, मग तू तेव्हा काय करशील. कारण तिथे एकच, कारण तेव्हा कोविडचं होतं, रिलायन्स खूप स्ट्रिक्ट होतं की तुम्हाला RT-PCR करूनच एंट्री मारायची, आणि मी एकटी तिथे पूर्ण वेळेस होते. हे सगळे येऊन मला वेटिंग रूम भेटायचे. तर मला 4 तारखेला दुपारी हे लोक आले 2-3 वाजता आणि माझ्याशी आमचे डिस्कशन. म्हटलं अच्छा मग काय, मग आपल्याकडे व्हेंटिलेटर नाही, मग काय करायचं, मग जाऊ द्यायचं. नाही नाही नाही, काय होईल ते सगळं करायचं आणि आपण वाचवायचं, म्हणजे जे काय आहे पॉसिबल ते. म्हटलं हां, मग व्हेंटिलेटरवर मग पुढे काय, म्हणे मग ट्रान्सप्लांटसाठी आपण हे त्याचे प्रयत्न करू शकतो वगैरे असं. पण मग त्यामुळे कसं झालं की त्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये ना ऑक्सिजन सुद्धा देणं पुरेसं होईना, म्हणून मग व्हेंटिलेटरवर आणि व्हेंटिलेटरवरती ठेवलं मला. मग ते काही 4 तारखेपासून पुढे आणखी 7:30 वाजता मी वरती आले. हा मला म्हणाला, वैशाली खूप त्रास झाला, खूप त्रास झाला. कारण त्याचं काहीतरी इन्व्हेस्टिगेशन करताना सोनोग्राफी आणि 2D एको करताना ते काय माहिती काय, इव्हॅल्युएशन करताना साधारण 50 ते 60 टेस्ट करायला लागतात. हां, इव्हॅल्युएट करायला 50 ते 60 टेस्ट. 4-5 दिवस ऍडमिट करून 4 दिवस ॲडमिशन असते आणि टेस्ट करतात. तर माझ्या फिजिकल कंडिशनमुळे त्यांना माझं इव्हॅल्युएशन करता आलं नाही पूर्णपणे. ते मिळाला ना बेड साईड जितकं शक्य होतं ना, म्हणजे त्याच्यामध्ये 6 मिनिट वॉक टेस्ट पण असते. तर ते अशा प्रकारच्या काही किंवा कुठे जाऊन करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे बेडसाईड ज्या टेस्ट होत्या त्या ते करत होते आणि त्याचा मला त्रास होत होता काहीतरी. त्याच्यावरून मी हिला म्हटलं की मला खूप त्रास. 7:30 वाजता डॉक्टरांची टीम परत मला भेटायला, की सगळेजण मीटिंग्स. बापरे, ते तर काय प्रकार असायचा की मी अशी उभी आहे आणि इथे सगळे मला सांगतात काय करायचं. आणि ते सगळेजण, अरे आता मला सांग की समजा हा ग्लास तू उचललास ना, तर शक्यता अशी आहे की हा ग्लास तुझ्या हातात पटकन फुटेल आणि तुझ्या हाताला रक्त लागेल, तर तुझ्या हातातनं रक्त येईल. नेहमी असं होतं असं नाही, पण ही एक शक्यता आहे की तू घाबरतोस ना ग्लास उचलायला. मला सगळ्यात या सगळ्या प्रकरणामध्ये कौतुक किंवा असं म्हणायला हरकत नाही हिचं हे वाटलं की ग्लास उचलल्यानंतर तो फुटून माझ्या हातातनं रक्त येईल ही रिस्क घ्यायला ती तयार होती. तिकडे ती डगमगली नाही, तिकडे ती त्या डॉक्टरांना म्हणाली की काय वाटेल ते झालं. म्हणजे मला जे नंतर कळलं त्याप्रमाणे डॉक्टरनी जवळजवळ हिला सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं करू नका, लेट हिम डाय. अशा प्रकारचं साधारण त्यांचं म्हणणं होतं. पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही ठाम राहू, कारण हे 83% तोपर्यंत 4 तारखेला लंग खराब झालं होतं. 4 तारखेला 83% खराब त्यांचं झालं की ह्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल. माझ्या सह्या घेतल्या, सह्या म्हणजे किती सह्या, त्या दिवशी सही केली मी 7:30 वाजता की व्हेंटिलेटरवर ठेवा, त्याची सही. आणि 9-9:30 वाजता मला परत डॉक्टर म्हणतात तुम्ही एकट्याच आहात का. मी लगेच भावाला फोन केला, ते गोरेगावला पोचलेले, परत आले इथे. विवेक बेळशी आणि हे लोक निघाले होते, त्यांना फोन केला की हे लोक व्हेंटिलेटरवर लावलंय. आणि त्यांनी मला विचारलं तुम्हाला ट्रान्सप्लांट करायचं आहे का, तुमचं नक्की करणार आहात का. म्हटलं हो नक्की करायचं, ट्रान्सप्लांट करायचं आहे. कारण आता काय 83% काही इलाज नाही, दुसरा काही इलाज नाहीच आहे ना, करायचंय. तर मग आपल्याला ह्यांना ECMOवर ठेवावं लागेल. कशावर? ECMO मशीन असतं. म्हणजे काय माहिती का की आर्टिफिशियल लंग, म्हणजे डायलिसिसला कसं किडनी बायपास करतात आणि त्या ह्याच्यावरती चालतं, तसं तुझं लंग बायपास करून संपूर्ण शरीर त्या डायरेक्ट ह्याच्यावर ECMO मशीनवरती चालतं. आणि ते ECMO मशीन 1 लाख रुपये त्याची दिवसाचं भाडं आहे त्याचं. ECMO मशीन हे तुला जर का तू ट्रान्सप्लांट करणार असशील तरच लावतात, नाहीतर मग व्हेंटिलेटर काढून दे लेट देम डाय द पेशंट पीसफुली. नाहीतर मग ते ECMO मशीन लावत नाही. म्हणजे व्हेंटिलेटरवर पण ह्याचं पुरत नव्हतं. व्हेंटिलेटर पण मला काम करेन, पुरेच ना, म्हणजे तेही काम करेन. म्हणून मग हिने सांगितलं की हरकत नाही, तुम्ही ECMO मशीन लावा, पण आपल्याला ट्रान्सप्लांट करायचंय. आता ECMO लावल्यानंतर आपल्याला फायदा आहे की ह्याचं जे लिस्टिंग करणार तर ते नंबर्स येतात ना, तर ते सुप्रो प्रायोरिटीवर जाणे. माझं लंग इतकं खराब झालं आणि की ECMOवर ठेवल्यामुळे त्याचं सुप्रो प्रायोरिटी काहीतरी त्यांचा शब्द आहे त्याच्यामध्ये जातं.
तर त्याप्रमाणे माझं तिकडे लिस्टिंग झालं. आता ह्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत ना, मला बोलायला म्हणजे सुसूत्रपणे बोलायला कठीण जाईल अशा आहेत की ठीक आहे तू एकमोवरती ठेवलंस, आता तुला ऑर्गन कधी मिळणार ना, कसं काय? हे दैवाधीन गोष्टी आहेत. ह्याच्यात तू काहीही करू शकत नाही. ते तुला कधी मिळेल तेव्हा ते एकमो मशीन काढून, बरं ते जितकं लांब ते एकमो मशीनचे साईड इफेक्ट, हिला सतत वेगवेगळे साईड इफेक्ट सांगायचे की एकमो मशीन लावलं ना मग कदाचित लिव्हरवरती परिणाम होऊ शकतो. नाही आता ह्या गोळ्या ही औषधं एकमोवरती तुम्हाला इंजेक्शन चालू आहे, बीपी लो होत आहे, वाढत नाहीये, अशा अनेक गोष्टी त्या एकमोवरती आहे. ब्रेन वर होऊ शकतो, तुमच्या कुठल्याही ऑर्गनवर एकमोचे साईड इफेक्ट, कारण ते काही होऊ शकतं हे मला. आणि हा मीटिंग आणि तोपर्यंत म्हणजे शौनक नचिकेत आमचा मुलगा तो पॅरिसलाच होता, त्याला सांगितलं नाही, लोक सांगत होते तुला सांग, पण म्हटलं मी त्याला तिकडे राहून काय सांगणार, तो काय करणार. त्यामुळे ते सगळे निर्णय त्यावेळेला हिला घ्यायला लागत होते, पण तिथे ठामपणे निर्णय घेतले. तेव्हा मला संजय पुजारी डॉक्टर, कारण तेव्हा मग आम्ही तेव्हा आमचं एक कॉन्फरन्स कॉल व्हायचे, डॉक्टर बसायचे एव्हरीडे 2, 3, 4 वाजता, आणि तेव्हा आपण ऍड करू शकतो की ते मला सांगायचे की हे झालंय, हे झालंय आणि आता असं करायचं. तर म्हटलं हे तुम्ही सांगता मला काय कळतंय, आपल्याला काय कळणार ना. मग दर मीटिंगला डॉक्टर संजय पुजाऱ्यांना आम्ही कॉल करायचो आणि ती एक व्हिडिओ कॉल व्हायचा आणि ते त्याच्यावरती ते ऐकायचे आणि त्यांनी ठरवायचं ते सांगायचं. पण याच्यामध्ये ते मशीन लावल्यानंतर लंग अवेलेबल जे झालं त्यामध्ये किती 12 तारखेला 4 तारखेला मला ठेवलं, ते 12 तारखेला मला लंग मिळालं. नशीब. अरे खरंच नशीब. आणि त्याच्यात काय जनरली थोडंसं इंटरप्ट करतो, जनरली ते मिळेपर्यंत त्या एकमोवर मशीन एकमोवरती ठेवतात. इट कॅन बी 1 डे, इट कॅन बी 35 डेज, लोक 1-2 महिना पण त्याच्यावर राहिलेले. पण त्याच्यानंतर त्यांना साईड इफेक्ट, त्याच्यानंतर साईड इफेक्ट होतात. बरं ह्याच्यामध्ये परत काय माहिती का की तुला ते लंग मिळणं हे तर आहेच तुला, ते जर का तुला जवळपास मिळालं नाही तर जिकडे असेल तिकडनं ते एअरलिफ्ट करून आणायला लागतं, म्हणजे तो खर्च एक आणखी वाढतो. बरं ह्या सगळ्याची कल्पना जरी तुला दिली तरी तू एकदा म्हटल्यानंतर तू नाही म्हणू शकत नाहीस कशालाच. म्हणजे आता ग्लास उचलायचा, ते तुटला तर तुटला, बघू काय ते, अशी अवस्था होती ना मनाची. त्यावेळेला ठाम राहणं, तेव्हा हिला ह्या बाकीच्या लोकांनी खूप सपोर्ट केला. मग 12 तारखेला जे लंग मिळालं ते इथं मुंबईतलंच होतं. मुंबईतलं होतं नशिबाने, म्हणून माझा खर्च कमी झाला जरा. आणि त्याच्या आधी काय म्हणतात त्याला, फॉल्स कॉल का काय म्हणतात, एकदा फॉल्स कॉल काहीतरी म्हणजे ऑर्गन मिळालं एकदा, पण ते प्रॉपर नव्हतं. 7-8 तारखेला, कारण ते कसं मॅच नव्हतं. हे ना लंग आहे ना, हे सगळ्यात एक्सपोज टू एअर असतं, डायरेक्ट एअर असतं. बाकी हार्ट, किडनी, लिव्हर हे सगळं कव्हर्ड असतं. त्यामुळे सगळ्यात जास्त खराब कुठलं भाग असू शकतो तर तो लंग. त्यामुळे ते जेव्हा मिळतं आपल्याला तेव्हा सुद्धा त्याची कंडिशन चांगली असायला लागते. त्याचे विविध टेस्ट करतात ते, मग आणल्यानंतर फिजिकल टेस्ट असते त्याची ह्या लंग बरोबर कम्पॅरिझन, आणि मग ते बसवतात. इतकं ते कॉम्प्लिकेटेड सगळं आहे. लंग मिळाल्यानंतर ती जी प्रोसिजर असते ते ऑपरेशन किती वेळाचं होतं? म्हणजे आम्हाला सकाळी 7:30 वाजता कॉल आला होता की असं आहे तर तुम्ही रेडी आहात ना म्हणून. म्हणजे आज समजा मी 7:30 वाजता गेले, आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये गेलो, तो सबंध दिवस ते बाकी पण त्यांचं ऑपरेशन थिएटरमध्ये याला रात्री 11:30ला नेलं आणि दुसऱ्या दिवशी 1-1.5 वाजता बाहेर आणलं. ऑपरेशन स्टार्ट 3:30ला झालं रात्री. म्हणजे एक डॉक्टर संदीप पटावर, डॉक्टर संदीप पटावर म्हणून काय देवच म्हणायचं काय, खरंच आहे. हो खरंच. आणि ना हे म्हणजे ना टीम आहे त्यांची ती. त्याच्यात एक मला ऑर्गन बद्दल थोडीशी प्रोसिजर सांगायला आवडेल मुद्दाम, की जेव्हा ऑर्गन कुठेही मिळतं, म्हणजे ब्रेन डेड झालेल्या माणसाचंच ऑर्गन एक तर वापरता येतं, बरोबर आहे. बाकी ऍक्सिडेंट झालेल्या वगैरे अशा माणसाचं ऑर्गन वापरता येतं, त्यामुळे ते रेअर असतं आधी. मग ते जेव्हा तुम्हाला असं मिळतं तेव्हा त्या शरीरातल्या त्या माणसाने जे जे ऑर्गन डोनेट केलेले असतात, म्हणजे समजा मी लिव्हर डोनेट केलंय, मी हार्ट डोनेट केलंय, मी स्किन, तर हे सगळे ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट असते त्या सगळ्या टीम एकत्र येतात. म्हणजे तू आलास, माझं इकडनं काढून फुफ्फुस घेऊन गेलास, बांधून ठेवला असं नाही. जेव्हा उघडतात, काय बोलतो,
बांधून काय ठेव. हा, तसंच आहे ते. जेव्हा उघडतात तेव्हा सर्व ऑर्गन काढून त्या सगळ्या टीम घेऊन जातात. त्यामुळे ते खूप म्हणजे कोऑर्डिनेशन खूप खूप कठीण आणि कोऑर्डिनेशन होते. टीम वर्क येते. त्यामुळे तुझी एकट्याची टीम येऊन चालत Correct. नाही, सगळे सगळ्या टीम यायला लागतात. त्यामुळे तो पिरियड भयंकर क्रुशियल असतो. त्यामुळे एवढा तास ऑपरेशन झाल्यानंतर ते जवळजवळ 48 तास माझ्या बाबतीत जवळ जास्त वेळ लागले उघडं ठेवतात, म्हणजे स्टिच करत नाहीत. बापरे. हा, ह्याचं कारण जर का अचानक काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाली तर परत फाडा परत करा, ते अशक्य आहे. म्हणून ते उघडच ठेवतात तुम्हाला. आणि हे ऐकल्यानंतर मला माझ्या डोळ्यासमोर उघडलेली बॅग आली होती. हो ना, बापरे. की ते बघतात. म्हणजे मला वाटतं मला किती वेळ ठेवायला लागलं होतं, मोर दॅन 48 हा, आवर्स, जवळजवळ 72 आवर्स. 72 आवर्स मला तरी तसं ते ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ते स्टिच करतात. आणि त्याच्यानंतरचा आपल्याला आत्तापर्यंत काय वाटतं की हा पिरियड किती कठीण आहे. होय, प्रश्नच नाही. पण हा पिरियड नाही, ह्याच्यापेक्षा खरा कठीण पिरियड हा आफ्टर केअर सुरुवात होते. इतकी काळजी घ्यायला लागते ना, इतकी काळजी घ्यायला लागते. आणि रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर, बॉय म्हणजे काय त्याला ब्रदर म्हणतात, ब्रदर सिस्टर, सर्व डिपार्टमेंटचे डॉक्टर आणि सर्व डिपार्टमेंटची लोक अत्यंत काळजी घेतात तुझी. पण तू 72 आवर्स नंतर ICU मध्ये. हा, पण जागा होतास तुला नाही नाही नाही, मी अरे तिथे एक अजून स्टोरी की- सगळ्या. अरे हा, ते तिकडे ICU डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर केतन म्हणून होते. तर तेव्हा आम्हाला सांगितलं की 10-12 दिवस तुम्हाला ह्यांना भेटणार भेटताच नाही. येणार नाही. आयसोलेशन रूम मध्ये आम्ही काचेतून फक्त त्यांना बघू शकतो. होता. पण हे शुद्धीवर आलेत नाही तर नव्हते आलेले. 72 आवर्स नंतर ही सपोज टू बी ते शुद्धीवर आले पाहिजे. म्हणजे तेव्हा तरी यायला पाहिजे कमीत कमी. हां, तर त्याच्यानंतर मला डॉक्टर केतन सांगायला आले की आम्हाला तुमची हेल्प हवी. म्हटलं हां हां सांगा काय. तर तुम्ही येऊन त्यांना उठवा, त्यांना जागा करू शकता का, ते कॉन्शियस होत नाही आहेत. तर त्यांना वाटलं मी घाबरीन, पण मला हे एकदा बघायला मिळते आणि मला हे होतं की नाही, मी ना एखाद्या झॉम्बी किंवा आपण एखाद्याची बधिरता होती माझ्या डोक्यात. एक सबंध वेळ की ह्याला बरं होऊन हा परत एनी कॉस्ट त्यांनी काही, म्हणजे मला काही समजत नव्हतं का काय माहिती नाही, केवढं जाणवलं नव्हतं. तर त्यांनी सांगितलं की या तुम्ही रूममध्ये. मग ते आतमध्ये एंटर करायचं म्हणजे फुल PPE किट घातलं सगळं, गाऊन, मास्क, कॅप, ग्लव्ज असं सगळं घालून मी आतमध्ये गेले. आणि हा असा झोपलेला. त्यामुळे आपण त्यांना उठवायचं, आम्ही खूप प्रयत्न केले. आणि ते ह्याला हाक मारत होते विद्याधर विद्याधर, ह्याला कोण विद्याधर म्हणते, आम्ही घरी म्हणतो राजन, बाहेर त्याला बाप्पा म्हणतात. मी आत गेले आणि म्हटलं राजन, ए राजन, आणि ह्याने एकदम डोळे उघडले. म्हणजे मला तो क्षण मात्र मला आठवतो. त्याच्यानंतर ते जे डॉक्टर उर्मिल शाह, जे ही इज ऑल्सो बॉस मॅन, त्यांनी जे काय करतात, त्यांनी अशी टाळी वाजवून आणि लगेच गेले तरा की हा चला आला, कॉन्शियस आला बाबा, शुद्धीवरती आला. त्यांना होतं की इथे ब्रेन मध्ये काही झालं कसं करायचं. आणि मला आठवतंय, मला आठवतंय, मला ती एक हाक आठवते, म्हणजे घाबरून नाही, म्हणजे एरवी घाबरून ओ देतो तसं नाही, पण ना आता माझे डोळे लहान आहेत पण मी तुला करून दाखवतो. तिने मला हाक मारली, राजन, हा, असं झालं होतं माहिती माझं. म्हणजे मी तेवढ्या क्षणापुरते डोळे उघडले आणि परत ते बंद झाले, पण तो क्षण मात्र मला आठवतो. आणि त्याच्यानंतर मग पुढे सगळं ते पुढचं सगळं सुरू झालं. आणि ते जे पुढचं सगळं आहे ना, ते फार महत्त्वाचं आहे की तुला एकतर तुला म्हटलं त्याप्रमाणे माझे सगळे इव्हॅल्युएशन होऊ शकलं नव्हतं. त्यामुळे रोज विविध प्रकारचे डॉक्टर यायचे, रोज तपासण्या करायचे, काही ना काहीतरी विचारायचे. ते डॉक्टर उर्मिल शाह ग्रेट माणूस. पण याच्यामध्ये आफ्टर हे सगळं घडल्यानंतरची काळजी खूप घ्यायला लागते. हो, काय स्वरूपाची काळजी होती ती? म्हणजे आयसोलेट होणं हा एक भाग झाला, पण नंतर तू घरी आल्यानंतर किंवा साधारण मिसळायला लागला. मी तुला दोन त्यातले भाग सांगतो. हॉस्पिटलमध्ये ना आपल्याला काही काळजी घ्यायला लागत नाही. हॉस्पिटल स्टाफ इज केपेबल ऑफ डुईंग दॅट, दे डू इट व्हेरी वेल. नंबर वन काही प्रश्नच नाही. म्हणजे त्यांच्याकडे माझ्या ICU रूमच्या बाहेर एक छोटी रूम असते, त्या रूममध्ये तुम्ही कपडे बदलून आत यायचं वगैरे, त्याची आपल्याला काही सिस्टमॅटिक. जेव्हा तुम्हाला घरी सोडतात, आता साधारणपणे ना 21 दिवसाचं पॅकेज असतं त्यांचं आर्थिक बाबतीतलं, आणि त्यांच्या जजमेंटप्रमाणे 21 दिवसानंतर पेशंटला घरी सोडतात. पण मला 2 महिने 2 महिन्यापेक्षा थोडं जास्त माझ्या बाकीच्या कंडिशन्समुळे मला राहायला लागलं होतं.
तर ते घरी आता मग ह्या लोकांनी माझ्याकडे एक रूम तयार केली होती. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये होते आणि शौनक वॉज टेकन केअर की Okay. आयसोलेशन. त्याने ते एक मग त्याला अशा काचा साऊंड प्रूफ काचा लावणं, बरं. सॅनिटाईज करून पेंटिंग रूम परत घेणं, घेणं, नंतर वेगळ्या प्रकारचा बेड आणणं, कपाटरी कामं करणं, असं सगळं हे सगळं त्यांनी तयार त्यांनी करून सगळी ठेवलं. फुल तयारी केली. तर ही तर एक बेसिक काळजी झाली आपल्याला इकडे आणण्यापूर्वीची. आणि आणल्यानंतर तुला 3 माणसं तरी ठेवायला लागतात, 2 माणसं तरी तो ठेवायला लागतात. मेल नर्स एक कोणतरी, त्याला हेल्प करायला दुसरा एक, साफसफाई करायला. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त कोणी आत जायचं नाही त्या रूम मध्ये, ही यायची. अच्छा. हा, म्हणजे बाकी कोणी आंघोळ आत करून जायचं कपडे नाही. बदलूनच जायचं आतमध्ये. आंघोळ करून कपडे बदलूनच आत जायचं. कोविडने आपल्याला थोडं शिकवलं होतं. कोविडमध्ये आपण बाहेरच्या लोकांना घरात घेऊन जेवढं आपण अनअवॉइडेबल लोकांना फक्त घरात येऊन द्यायचं, म्हणजे घरी काम करणारे असेल कोणी, पण त्यांना पण एक वेगळा कपडे गाऊन होता आल्या. ही एक भयंकर काळजी घेत होती. बाकी खाण्यापिण्याची काळजी तशी काही नव्हती, पण सॅनिटायझेशननी मला हैराण केलं होतं माहिती. अरे कुठेही काही असेल तरी पहिलं सॅनिटायझर. आता पण आम्ही आल्यावर पहिल्यांदा त्यांना मला तीर्थरू दिलं. हे एक फार त्याच्यामध्ये. पण बाप्पा म्हणजे हे घडलं, पण तू जेव्हा ऍडमिट व्हायच्या आधीचा तू जेव्हा तुला दात घासल्यावर दम लागायचा आणि तू कोलॅप्स झालास त्या दिवशी, आणि शुद्धीवर आल्यानंतर पूर्ण श्वास कधी घेतलास तू? किंवा तुला जे रिलॅक्सेशन असतो की मला आता पूर्ण श्वास घेता येतोय? जेव्हा ICU मध्ये आलो ना मी, पहिले काही दिवस गेल्यानंतर, तेव्हा मला श्वास घ्यायला लागला, तो रिलीफ जाणवायला लागला. पण सपोर्ट होता, पूर्ण सपोर्ट काढलेला नव्हता सगळा. म्हणजे ऑक्सिजनही होता. ऑपरेशन झाल्यानंतरही ऑक्सिजनही होता, पण तो साधा होता ऑक्सिजन. किंवा रात्री झोपताना मला ते एक बायपॅप मशीन असतं, ते लावून झोपायला लागतं. ते मी नंतरही काही काळ, घरी आल्यानंतरही काही काळ मी बायपॅप मशीन लावत होतो. पण ऑक्सिजन वापरणं बंद झालं होतं. ऑक्सिजन शिवाय मी हे होत होतं. आणि ना, श्वास घेता न येणं ह्याच्यासारखं भयानक त्रासदायी काही नसतं, की काही सुचतच नाही माहिती काहीच. म्हणजे हे तुला काही, म्हणजे आपण फक्त ऐकलं असं दमा झालेल्या लोकांना खूप खूप त्रास होतो, पण आपल्याला माहिती नाही त्याला किती त्रास होत असतो. त्यामुळे वाटेल ते करायला मी तयार होतो की मला श्वास घेता येऊ दे नीट, आणि मला त्याच्यातनं बाहेर पडू द्या सगळ्यातनं. त्यामुळे ते फार व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. आणि समजा आपल्या घरातला एखादा म्हणजे आजारी माणूस असेल आणि समजा तो कॉपरेटिव्ह नसेल, गोळ्या घ्यायच्या नाही आहेत, एक्सरसाइज करायचं, तर आपल्याला तर कठीण होतं. हा सर्व काळ ओनली अँड ओनली म्हणजे हॅट्स ऑफ टू हिम की कधीही तक्रार नाही, गोळ्या घेण्याबद्दल नाही. कारण दिवसातनं 11 वेळा गोळ्या घ्याव्या लागतात. सकाळी 6ला जी गोळी चालू होते 11 वेळा रात्री. आत्तापर्यंत एवढ्या दिवसात किंवा अगदी घरी आल्यानंतर आजारी असताना पण ही हॅज नेव्हर क्रेप्ड अबाउट इट की अरे काय हे, मला काय झालं आणि असं. तर मला ती भीती होती की आता हा घरी कसलीही 30 गोळ्या घेतो मी दिवसात आजपर्यंत, आणि त्याच्याबद्दल तक्रार नाही. एक्सरसाइज स्वतः वेळेवर प्रत्येक करणं आणि टाइम टेबल, हे जे आहे ना, हे मी असं. तुला 2 गोष्टी सांगतो. फायटर आहेस तू? नाही, फायटर आहे ते काय. अरे फाईट खूप लोक करतात रे, ते सोड. 2 गोष्टी तुला सांगतो. काय माहितीये का, ह्या प्रकारच्या आजारामध्ये ना 2-3 स्टेजेस असतात. मला काही होणं शक्यच नाही असलं, ही एक स्टेज असते. पण मला का झालं, दुसरी स्टेज असते. आणि तिसरी स्टेज आपण ऍक्सेप्टन्सला जातो. मी ऍक्सेप्टन्सला लवकर आलो होतो की मला लक्षात आलं होतं की आपल्याला हा आजार झालेला आहे. आपल्याला हे 2-3 भाग आहेत त्याच्यामध्ये. एक भाग काय असतो, हे खूप महत्वाचं बोलतोय तो. 2-3 भाग आहेत त्याच्यामध्ये. एक भाग काय असतो, डॉक्टरी इलाज, उत्तम डॉक्टर भेटणं, उत्तम डॉक्टर तुम्हाला मिळणं, तुमच्याकडे चांगली मॅनपॉवर असणं, तुमच्याकडे चांगली आर्थिक परिस्थिती असणं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असतो तो आपल्या हातात असतो की आपण प्रयत्न करणं. उत्तम डॉक्टर मिळाले, उत्तम पैसा आहे, ऑर्गन मिळाला, बाजूबाजूला माणसं, पण तूच जर का प्रयत्न केले नाहीस तर काही लवकर होत नाही साध्य. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे देव. म्हणजे मी देव मानतो म्हणून देव, दैवाधीन गोष्टी. की बरं, देव म्हणजे असा देव नाही. देव जसं आम्ही म्हटलं, संदीप आटावर हा देव, संदीप आटावर हा देव, उर्मिल शहा हा देव, माझे मित्र, हे सगळे देव त्या वेळेला. त्यामुळे तो देव ह्याच्या पलीकडे तुम्ही काय करू शकत नाही. त्यामुळे मी काय म्हटलं, आपल्याकडे उत्तम मेडिकल एड आहे, आपल्याकडे उत्तम लोक आजूबाजूला आहेत, आपल्याला डॉक्टर चांगले मिळालेत, म्हणजे ती जबाबदारी आपली नाही.
आता आपली जबाबदारी काय, तर त्यांनी दिलेली औषधं घेणं, ती आपली जबाबदारी आहे. मोस्ट ऑफ केसेसमध्ये हे जे मान्य करणं आहे किंवा एक्सेप्टन्स आहे तो होत नाही होत, आणि मग तो स्ट्रगल व्हायला लागतो. हां. मग लोक त्या पेशंटसाठी येतात, पेशंटची चिडचिड होते. तुझ्या बाबतीत तसं झालं नाही. मग हा कसा आला तुझ्यामध्ये, हे जे टेम्परामेंट आहे ना की त्याच्याशी मॅच करणं, तर ठीक आहे ही सिच्युएशन अशी आहे, आता मला हॅव टू गो विथ द फ्लो, हा कसा तू केलास आणि तुम्ही याच्याबरोबर कसं जुळवून घेतलं? मग तुम्हाला पण एक्सेप्ट करायला पाहिजे ना, आपल्या घरातल्या अत्यंत जवळच्या माणसाला हे घडलंय, कारण गोळ्या तो घेत असतो पण त्याच्याबरोबर तुम्ही सफर होत असता. तुमचं सगळं शेड्यूल बदलतं, तुमच्या सगळ्या प्रायोरिटीज बदलतात, सगळं तुमचं बदलून जातं. जसं हा म्हणाला की 21 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आणि त्यानंतर सुद्धा, पण तुमचं सगळ्या प्रायोरिटीज बदलल्या ना, तुम्ही पण वर्किंग वुमनच होता. हे जो एक्सेप्टन्स असतो तो कसा आणायचा? खूप सपोर्ट सगळ्यांचा आणि मानसिक म्हणाला तर माझी तयारी होती की जे काय होईल ते करायचं आणि मी त्या क्षणाला जगायचं. एक आपल्याला सेटबॅक मिळतो ना आपल्या आयुष्यात, जे अचानक हे काहीतरी घडलंय, तर ह्याच्यावर तुम्हाला ऍक्सेप्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि आपल्याला हे फेस करायचंय आणि चांगल्या तऱ्हेनेच. मला दुसरं काहीच दिसत नव्हतं. आता मी ज्या शाळेत नोकरी करते, भावना ट्रस्टचे जे ट्रस्टी, दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. इव्हन ऑल द स्टाफ, त्या लोकांनी मला म्हणजे मी माणुसकी आहे, मी म्हणतो देव म्हणतो ना, ते हेच सगळे देव रे. म्हणजे ह्या सगळ्यांची मदत आणि ऑफकोर्स तिचा आपला माणूस. पण मग या सगळ्यामध्ये तुझ्याकडे माणसं होती, डॉक्टर चांगले होते, जसं अर्थकारण आहे की तिथं गणित अडतं सगळं. तू जे माही बोलत नाही, मला रक्कम ऐकून इतकं आलं की मग मी काय करू, माझ्यावर कशाला खर्च करता, हे कसं जमवलं तुला? मी अर्थकारणाच्या कडे वळायच्या आधी फक्त एक गोष्ट ऍक्सेप्टन्स बद्दल, म्हणजे मला तो काय माहिती, तू म्हणालास की सगळे लोक येऊन तुला हे बघ तू कसं, अरे इतके लोक मला त्या काळामध्ये, प्रत्येक डॉक्टर आणि एक डॉक्टर 5-25 डॉक्टर दिवसभरात यायचे. प्रत्येक डॉक्टर, विद्याधर पॉझिटिव्ह रहो, विद्याधर बी पॉझिटिव्ह, ती नर्स याच्या 3 शिफ्ट मधल्या, अँकेल पॉझिटिव्ह रहने का. तुला बोलता आणि मला बोलता यायचं नाही रे बोलायला, कारण काय माहितीये ते सगळं होतं, व्हेंटिलेटरसाठी ते होल होतं, त्यामुळे बोलता यायचं नाही. अरे पॉझिटिव्ह. मी शेवटी जेव्हा बोलता यायला लागलं तेव्हा मी म्हटलं, एकदा माझ्या आजूबाजूला पॉझिटिव्हिटीची दलदल झाली म्हटलं. अरे हो, कळतंय मला पॉझिटिव्ह हो, पण म्हणजे मी काय करू, मी जे करायचं ते करतोच आहे. अरे एकदा माझ्या मनामध्ये विचार आला होता, गमतीचा विचार होता, म्हटलं तर म्हणजे त्याला जीव देऊया ना. ही इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे की नाही, ICU आहे की नाही, तर इकडे ही काच आहे. हां, आता आपण बेडवरती आपलं, मला चालता येत नव्हतं बाय, माझ्या आता एकमुळे ना माझ्या पायावरती परिणाम झाला होता, सूज, हत्तीसारखा पाय झाला होता माझा उजवा, अजिबात हालता येत नव्हतं. आता हालतात येणार नाही, मग आपण पिक्चरमध्ये दाखवतात तसं काहीतरी करून कॉट सकट काचेवरनं ढकलून देऊ, उडी मारून, असं माझ्या एकदा मनात आलं. आणि मग समजा ते आलं गेलं. दुसऱ्या दिवशी काय झालं माहितीये का, दुसऱ्या म्हणजे 1-2 दिवसानंतर त्या काचेतनं मला 2-3 माणसं चालताना दिसली याची पलीकडे. आणि माझ्या लक्षात आलं की अरे काचेच्या पलीकडे कॅरिडॉर आहे, जो वापरातला नसतो. म्हणजे चायला आपण जर का उडी मारली असतं कॅरिडॉरमध्येच पडलो असतो, काहीच झालं नसतं. एक त्याच्यामध्ये होतं. हा ह्युमर तुझ्यामध्ये तेव्हाही होता. मला तुला सांगू का, मला सतत ना माझ्यामध्ये एक कायम शाबूत होतं शुद्धीवर आल्यापासून, हे की त्या नर्सेस मला खायला घालायच्या जबरदस्तीने, मी त्यांच्यावर चिडायचो, डोळे मोठे करायचो, मग लगेच हसायचो, असं ते असे भयंकर चाळे करायचो. मग मला आवाज यायला लागल्यानंतर मी त्यांना म्हटलं होतं क्या तुम लोग सब सरी का ही दिखता है, सबके चेहरे के ऊपर मास्क है, कोई अच्छा दिखने वाला नर्स हो तो मास्क तो निकालो एक बार. असं मी त्याला, अरे वेळ तरी कसा घालवणार, वेळ कसा घालवणार ना. आणि त्यामुळे इतकं ते सगळं पॉझिटिव्हिटी, अरे हो थांबा म्हटलं, पॉझिटिव्ह होतो. नंतर त्या ह्या एकमोमध्ये ना माझ्या पायावरती परिणाम झाला, तुला म्हटलं तसं माझं हे दोन्ही पावलं, दोन्ही हात एवढे पूर्ण काळे पडले होते, शाईत बुडवून काढावा ना, डेड सारखे असे झाले होते. हा म्हणजे हळूहळू नीट व्हायला लागलं. हा झालं बरं. तर माझ्या लक्षात यायला लागलं होतं की आपल्या पायाची, डाव्या पायाची 2-3 बोटं काही बरी होणार नाही, ती आपल्याला काढायला लागणार, असं माझ्या मनात आलेलं होतं. मी म्हटलं ही 2-3 बोट आहेत ना, ह्यांचं काही खरं नाही म्हटलं, ह्याचं शाहिस्ते आधी कळलं होतं. अरे दिसतं ना रे आपल्याला, तुला अंदाज येतो ना. हा गँग्रीन झालं होतं मला, ड्राय गँग्रीन.
तर म्हटलं ही 2-3 बोटांचं शाहिस्तेखान होणार म्हटलं बहुतेक. ती म्हणे बघू काय ते. तर ते जे हे करणारे असतात ना प्लॅस्टिक सर्जन, ते आम्हाला सांगायला आले, समजावायला आले गंभीरपणे की अशी अशी तुमची 3 बोटं कदाचित आपल्याला कापायला लागतील, हे करायला लागेल, ते करायला लागेल. तेव्हा ही बोटं पण जास्त काळी होती, ती बरी होत होती एवढी आली. तरी बरीच झाली आता हे एवढं. तर त्यांचं सगळं ऐकलं एक 10 मिनिटं मी. शेवटी मी त्यांना म्हटलं, डॉक्टर बरोबर आहे तुम्ही सगळं म्हणताय ते, तुम्ही ना मला फक्त आता मला सांगा की माझ्या हातामध्ये माझी किती बॉडी शिल्लक राहणार आहे, किती शरीर शिल्लक राहणार आहे, ते एकदा फायनल करूया आपण, मग त्याच्यावरती काय काम करायचं ते आपण ठरवूया. हा माझा ॲटिट्यूड होता मात्र पहिल्यापासून, की आपल्या हातात जे आहे ते आपण 100% करायचं. अशक्य माणूस आहे. ह्या ॲटिट्यूडवरतीच मी हातनं जो काही आत्ता थोडाफार बाहेर आलो तो आलेलो आहे. व्यायाम करायचं आहे, मला करायचं आहे, मला करायलाच पाहिजे. गेल्या वर्षभरात मी एकही दिवस व्यायाम चुकलेला नाही. हॉस्पिटलला कधी गेलो असेल तर एकही दिवस श्वासाचे व्यायाम चुकलेला नाही. तरी रिकव्हरीला मला वेळ लागतो. पण हे करायला लागतं रे तुला. आणि मला वाटतं की बरेच पेशंट करत असतील, मी अपवाद नसेल, मी जास्त सहजपणे कदाचित केलं असेल, तेवढाच फरक असेल. आणि आमचा मुलगा शौनक, त्यांनी मग आता ठरवलं की पॅरिसला परत जायचं नाही. तुम्हाला ह्या अवस्थेत टाकून मी जाऊ शकत. टाकून काय म्हटलं, म्हटलं एवढं टाकण्यासारखं घरात असल्यामुळे आम्हाला खूप बाबा कसे आहात असं येऊन तो एवढं प्रेमाने नाही कम्प्लीट मॉरल सपोर्ट. दिवस रात्र काही आपण कसलाही आपला काही राग लोभ काही असेल तर कुणावर काढू शकतो. तर मगाशी मी म्हणत होतो की हे सगळं एका बाजूला, अर्थकारणाचं कसं जमलं? अर्थकारणाचं तुला सांगायचं ना तर एक तर अंदाज आला होता किती खर्च येईल त्याचा. तो अव्वाच्या सव्वा. मला माहिती नाही सरकार त्याच्याकरता काय करू शकतं. किंवा सामाजिक संस्था आहेत त्या काही प्रमाणात करतात, मुख्यमंत्री निधी वगैरे असे आहेत. पण मुख्यमंत्री निधीला ते कुठलं तरी लिमिट आहे, 5 लाखाचं लिमिट आहे. त्याला परत तुमचं काहीतरी व्हाईट कार्ड का कुठचं तरी कार्ड लागतं, ऑरेंज कार्ड लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण माझ्या बाबतीत सांगायचं तर माझे सगळे मित्र हे अजित बुरे, धनंजय गोरे, हिचा भाऊ हेमंत, मला ना तुझ्याशी बोलताना सतत अतुल दादाची आठवण येते. हो, कारण त्याचा इंटरव्ह्यू मी जो केला ना, खूप गोष्टी सर्व गोष्टी सामायिक आहे त्याच्यामध्ये. पॉझिटिव्ह असणं सामायिक आहे, मित्र सोबत असणं सामायिक आहे, वेळ सेम आहे, टाइम पिरियड सेम आहे, पाय सुजणं सेम आहे, इतकं करून अर्थात नियोजन मित्रांनी करणं सेम आहे. म्हणजे किती गोष्टी मित्रांमुळे होतात तुमच्या. अक्षरशः टीम बांधणं इथपासून तो प्रवास सुरू झाला, तो अर्थकारणापर्यंत. अक्षरशः. आणि तुला सांगतो ना की माझाही विश्वास बसला नाही. इतक्या लोकांनी मला आर्थिक स्वरूपात मदत केली. आम्ही कोणालाही जाहीर आवाहन केलं नव्हतं किंवा मित्रांच्या थ्रूही कळवलेलं नव्हतं की पैशांची गरज आहे. पण ज्यांना ज्यांना कळलं त्यातल्या बऱ्याच लोकांनी मदत केली. RCFमध्ये मी जिकडे काम करत होतो, रिटायर झालो, तिकडच्या लोकांनी आणि RCF मॅनेजमेंटनी मला पैशांची मदत केली. मी रिटायर झाल्यामुळे माझ्याकडे काही पैसे होते शिल्लक, त्याचे वापरता आले. पण आतोनात पैसा लागतो. आणि हे ऑपरेशनचं सोड, त्याच्यानंतर मी महिन्याला जवळजवळ 1,00,000-1.25 लाख रुपयाची औषधं आज ताग्यात घेतोय. त्यामुळे तो एक खर्च असतो. या सगळ्यामध्ये आता पुन्हा तू काल शूटला उभा राहिला, इथनं पुढची प्रोसेस कमी कमी होत जातात गोळ्या, तुला आणखी स्टॅमिना यायला लागला असं वाटतंय, आता कसा आहेस तू? बघ, मला जे काही महिन्यांपूर्वी जी अवस्था होती ना त्याच्यापेक्षा आता माझी अवस्था स्टॅमिना या स्वरूपात बरीच सुधारली. अजून मला रिकव्हरीची गरज आहे. काय आहे की माझं फक्त लंगचा प्रॉब्लेम झाला नाही, माझ्या लंग्स बरोबर मला खूप एवढं लांब जवळजवळ बेडसोर झालं होतं इकडे पाठीला, आणि ते जवळजवळ एवढं खोल होतं. त्यामुळे त्याची रिकव्हरी. नंतर माझ्या जे आता तुला जर का सांगायचं ना तर समजा पाऊल आहे ना तर मला एवढं सुद्धा उचलता येत नव्हतं, त्याची रिकव्हरी, ते बरं होणं, ह्या पायाचं बरं होणं, ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा माझी एनर्जी, माझ्यातले काय प्रोटीन्स हे खूप वापरले गेलेत. त्यामुळे माझ्या रिकव्हरीला कदाचित थोडासा जास्त वेळ. पण एवढं करून तू उभा राहिलास ना. मग तेच सांगतो, मग प्रश्नच नाही. आता जवळजवळ आम्ही म्हणजे तो त्रास तर म्हणजे माझ्या दृष्टीने काहीच नाही. मला हा असा माणूस बघायला मिळतोय, परत शूटिंगला जातोय आणि आम्ही छान घरात बसून पिक्चर बघतोय, गप्पा मारतोय
आणि त्याचं आणि आता आम्ही भांडायला पण लागलोय. आता हाक मारला तरी असंच उठतो तो. नाही आता वेगळ्या रागाने उठेल. मला एका माझ्या मित्रांनी विचारलं की अरे तू जवळजवळ म्हणजे मेला होतास रे आणि तू आता परत जिवंत झालायस. म्हणजे डॉक्टर असंच सांगतात बरं का की तुम्ही आता 1 वर्षाचे झालायत म्हणून ऑपरेशन नंतर. बाय द वे हे सिरियसली सांगतात. 1 वर्षाच्या मुलाची किती प्रगती असते, ते कसं चालतं तसं तुम्ही चाललं पाहिजेत. हे त्यांचं प्रगतीचं स्केल आहे बाय द वे. तर काही लोक लवकर रिकवर होतात वयाप्रमाणे. तर माझ्या मित्रांनी विचारलं तू तर माणूस म्हणून सॉलिड बदलला असेल ना. त्याला म्हटलं खरं सांगू का तुला, बरं व्हायला लागलं ना की सगळी मस्ती हळूहळू परत यायला लागते, सगळे किडे जागृत व्हायला लागतात. तसे परत भांडणं थोडी थोडी सुरू झाली. म्हटलं आता तू खरा नॉर्मल झाला. पण या सगळ्यामध्ये एक ॲक्सेप्टन्स मला महत्त्वाचा वाटतो तुमचा. म्हणजे बेटर हाफ म्हणून तुमचा जेव्हा ब्रेकडाऊन होत होता किंवा तुम्ही जेव्हा डाऊन होत होता, इमोशनली ड्रॅग डाऊन होत होता, तुम्ही अप कसं होत होता किंवा तो कशा प्रकारचा स्ट्रगल असतो आणि त्यातनं ओव्हरकम कसं व्हायचं हे मी काय विचारतोय. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असं कोणतरी पेशंट असतो, त्याला काय इतका दुर्धर आजार व्हायला पाहिजे नाही. छोटे छोटे गोष्टी, कोणाला कॅन्सर असतो, कोणाला किडनीचा इश्यू असतो, पण त्या पेशंटपेक्षा त्याची बेटर हाफ जास्त सफर करत असते वेगवेगळ्या पद्धतींमध्ये. त्यांना तुम्ही काय सांगाल, यातनं वर कसं यायचं? आता पॉझिटिव्हिटी की मला खात्री होती आणि माझं सगळं करायची तयारी होती की हा बरा होणार. म्हणजे हे माहिती नाही काय डोक्यात विश्वास असेल. मी फक्त इंटरप्ट करतो, बी पॉझिटिव्ह इतकं बोथट झालं ना की असं नसतं. तर बी पॉझिटिव्ह म्हणजे काय हे तुम्ही सांगा, कारण तुम्ही त्यातनं बाहेर आलाय. असं म्हणायला गेलं तर पॉझिटिव्ह आहेच, पण काय व्हायचं की ब्रेकडाऊन व्हायचे, खूप स्ट्रेस. म्हणजे मी या पूर्ण जवळजवळ वर्षभर मला काही सुचतच नव्हतं. ह्याच्या जेवणाच्या वेळा सांभाळणं, ह्याला मॅक्झिमम प्रोटीन मिळेल असं बघणं, त्याचं टायमिंग बघणं, औषधं बघणं, हे माणसं कसं काम करतायत. पण एकच उद्देश होता की ह्याला कसंही करून बरं करायचं. ह्याच्यात आपण कुठेही कमी न पडता प्रत्येक वेळा सांभाळणं आणि प्रत्येक गोष्ट करणं. खूप जास्त सपोर्ट मॉरली घरात होता, मुलगा घरात होता, लोक होती, हेल्प होती. पण स्थिर डोकं ठेवून, माहिती नाही मला देवानेच काही एनर्जी दिली की काय माहिती नाही, की कसं सगळ्या डिसिजन घेताना स्थिर डोकं ठेवून डिसिजन घेत गेले. कारण वेळा सारख्या येतच होत्या आणि ह्याची प्रगती हळू होत होती ना. दॅट वॉज अ व्हेरी त्याच्याने मला हुरूप येत होता ना की हे केलं, आता हे असं बोलत हळू आहे, माहिती होतं हे हळू आहे. आणि आमचा एक सपोर्ट ग्रुप आहे, लंग ट्रान्सप्लांट झालेले 450-500 लोक आहेत. तर त्यांचे आपापले शेअर व्हायचे. त्याच्यात तुम्हाला सांगते जवळजवळ 350-400 बायकांचेच आहेत ट्रान्सप्लांट झाले. आणि ते म्हणतात ते पिजन ड्रॉप्स गुजराती बायका वगैरे त्याच्यामुळे होतं असं म्हणतात. त्यांच्यामध्ये शेअरिंग माझं व्हायचं. आणि मला सगळ्यांनी डॉक्टरने की 1 वर्षानंतर नक्कीच तुमच्यात फरक पडेल, तुम्ही हा काळ काढा. अवधूत गुप्ते पण माझ्याशी तासभर बोलले होते की जेव्हा कठीण काळ होता, ब्रेकडाऊनच हे काय आता कधी कसं. पण ह्या लोकांच्या सपोर्टमुळे आणि करायचं आहेच, नीटच करायचं आहे. आणि अशा वेळेस माझ्या आईची मला खूप आठवण यायची. पण ह्या वेळेस कारण आई माझी आता 2012 गेली, ती खूप खंबीर होती. आणि ती असती तर मला खूप जास्त थोडं रिलॅक्स होता आलं असतं. मी रिलॅक्स झालेच नव्हते. आता हा 1 वर्षानंतर ह्याच्यामध्ये. पण तुला सांगू का मी की पॉझिटिव्ह असणं म्हणजे मला वाटतं हेच की आपण प्रयत्न करत राहायचा मनापासून. 100% आपण प्रयत्न करायचा, कंटाळायचं नाही. तर माझ्या बाबतीत जर का तुला सांगायचं माझे ब्रेकडाऊन कशामुळे व्हायचा, तर ना ह्या आजारामध्ये प्रोग्रेस हा लिनियर नाही आहे. म्हणजे समान प्रोग्रेस होत जात नाही. म्हणजे आज तू एवढं झालं असं होत नाही. जर का मध्ये तुला 2-4 दिवस ताप आला तर तू सपकन परत खाली होतोस, परत थोडासा दम लागायला लागतो तुला, परत तुझ्यातली एनर्जी ड्रेन होते. हा जो पिरियड माझ्या आयुष्यात ह्या गेल्या वर्षभराच्या काळात जो नंतर आला ना, ह्या 4 दिवसात मी खूप डिप्रेस व्हायचो. मला कोणाला फोन करावेसे वाटायचं नाही, काही करावंसं वाटायचं नाही. ठरलेल्या वेळा फक्त गोळ्या घ्यायच्या, ठरलेल्या वेळेला जेवायचं. ही मला विचारायची की भूक लागली का, म्हटलं हा प्रश्न मला आयुष्यात विचारायचा नाही याच्या पुढे काही काळ. 1 वाजला की जेवायला द्यायचं, 5 वाजता प्रोटीन द्यायचं, रात्री 8-8:30-9 वाजता जेवायला द्यायचं. जेवणाच्या वेळा सांभाळायच्या. पण ओव्हर अ पिरियड ऑफ भूक लागली का हा प्रश्न नाही, वेळा सांभाळायच्या. हेच करत राहणं अत्यंत प्रामाणिकपणे हेच महत्त्वाचं आहे. आणि
तो जो डिप्रेशनचा काळ येतो ना, तो थोडासा आपण क्रिकेटच्या भाषेत म्हणतो ना की उत्तम बॉलिंग टाकत असेल तर जरा खेळून खेळून पिचवरती उभं राहायचं, मग येतात आपल्याला पाहिजे तसे बॉल. अशा पद्धतीनेच मी ते डील केलं त्याच्याशी आतापर्यंत. आणि एक जण डिप्रेस झाला की आम्ही दुसरा जण एकदम हे करतो, दुसरा झाला की हे आमचं आपोआपच जमलेलं जमून गेलं. एवढ्या कठीण काळात आल्यानंतर जमून गेलेलं आहे. शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. या सगळ्या काही महिन्यांच्या संघर्षानंतर आता जेव्हा तुम्ही दोघे आहात, तुला आता तुझं जगणं कसं दिसतंय? मस्त, आणखी कलरफुल दिसत. म्हणजे कसं माहितीये का की तुला अगदी ह्या प्रश्नाचं खरं खूप मोठं उत्तर देता येईल, पण थोडक्यात सांगायचं ना तर मी खूप ॲम्बिशन्स असलेला माणूस नाही आहे. ॲम्बिशियस आहे भयंकर. मला आपल्या कामाच्या बाबतीत म्हटलं तर मला अमुक रोल करायचे आहेत, मला तमुक ठिकाणी कामं मिळवायची आहेत, मला एवढा पैसा मिळवायचा आहे असं नाही. कारण मला असं वाटतं की पैसा किती, आणि ह्या काळात तर मला कळलंच जास्त, पैसा किती तुम्ही कमवला तरी कमीच पडतो. तुम्ही कुठची मोठी गाडी घेतलीत तरी त्याच्यापेक्षा मोठी गाडी बाजारात असतेच. त्यामुळे एका लिमिटला आपण आपली गाडी आहे ठरली, बस ह्याच्यापेक्षा मी खाली येणार नाही ना, एवढं बघायचं, त्याच्यात समाधानी राहायचं. त्यामुळे मला ॲक्टिंग ह्याच्यामध्ये मला उत्तम कामं करायला नक्कीच आवडतील. शरीर साथ देईल त्याप्रमाणे मी ती कामं करत राहीन नक्कीच. मला माझं ना फक्त काम ओरिएंटेड आयुष्य गेलं आत्तापर्यंत. मला सगळ्या त्याच्यात वाईट जर का काही वाटत असेल ना तर मी वयाच्या 60व्या वर्षापर्यंत नोकरी केली. नोकरी व्यतिरिक्त मी नाटक, सिनेमा, सुरुवातीच्या काळात प्रायोगिक नाटक, फॅमिली पिकनिक अशा आम्ही फार केलेल्या नाहीत. 4-6 पिकनिक केले असतील एवढ्या वर्षभराच्या काळामध्ये, आपल्या एवढ्या वर्षांच्या काळामध्ये. बाकी मी नोकरी आणि शूटिंग, नाटक एवढंच केलं. तर मी असं ठरवलं होतं खरं तर की 60 वर्ष झाली, आता आपण रिटायर झालो, आता ह्याच्या पुढे आपल्याला बरं वाटेल तेवढंच काम करायचं, बाकी फिरायचं इकडे तिकडे आणि रिलॅक्स काम करायचं. पूर्वी म्हणजे धावपळत पोचा शूटिंगला, धावपळत निघा, हे न करता किती 9चा कॉल टाईम आहे ना, 7:30ला निघू गाडी घेऊन, सावकाश गाणी ऐकत पोचू. हे जे आयुष्य मला करायचं होतं ते मला करता आलं नाही. ह्याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं की आरामात काम करायचं. पण काही लोकांच्या नशिबात नसतंच आरामात काम. आता ह्याच्या पुढे ऑफकोर्स, पण आता ह्याच्या पुढे कसं आहे, इट इज आउट ऑफ कंपल्शन थोडंसं होणार की मला वाटलं तर आज मी गाडी घेऊन कुठेतरी रोड ट्रिपला पटकन एकटा जाऊ शकतो असं नाही. माझ्याकडे लिमिटेशन अशी आहेत की मला जिकडे जाईन तिकडे जवळपास हॉस्पिटल तरी असलं पाहिजे, मिनिमम ऑक्सिजन देतील एवढं. अशा काही लिमिटेशन्स आहेत, त्याही ओव्हरकम करून आपण करायचंच आहे. पण ओव्हरऑल मी बरं बघते आयुष्य तसं, महत्वाचं आहे, वाईट नाही बघत. आणि सगळ्यात महत्वाचं काल तू उभा राहिलास हेच मला भारी वाटतं. हो, नक्कीच. या सगळ्यामधून बाप्पा मला म्हणजे वैशालीजींना पण बोलण्यामागचं हेच कारण होतं की कुठलाही माणूस एक जेव्हा सफर होत असतो तो एकटा नसतो, त्याची बेटर हाफ असतेच सोबत, आणि त्या दोघांचं मिळून तो स्ट्रगल असतो. पुढे जायच्या आधी ना मला फक्त एक काय म्हणे आपण अपील करायचंय किंवा काय की ह्या सगळ्या प्रकारात माणसं आहेत, डॉक्टर आहेत, पैसा आहे, भरपूर सगळं आहे, बाकी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, पण ऑर्गनच नसेल तर मी जगू शकलो नसतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर का कोण असेल तर ज्या कोणी मला ऑर्गन दिला ती व्यक्ती, त्या व्यक्तीचे मी आज इकडनं माहीत नाही आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट अशी की हे ऑर्गन आहे ना, हे आपण दान करू शकतो आणि आपल्याकडे दान केलं पाहिजे, हे आपल्याकडे अवेअरनेस नाही आहे. जेव्हा मी चौकशी केली तेव्हा मला असं कळलं मुंबई, महाराष्ट्रामध्ये ऑर्गन डोनेशन फार होत नाहीत. उत्तर प्रदेश, तुझं काय गुजरात, ह्या साईडने ऑर्गन जास्त येतात. ह्या ऑर्गनचा पेशंटला एकही पैसा द्यायला लागत नाही. ऑपरेशनचे खर्च, इतर खर्च सोडले तर ऑर्गनचा पैसा काही द्यायला लागत नाही. ते सेंट्रली जी काही आहे सिस्टीम आहे त्याच्याकडनं ते सगळं मिळतं. त्यामुळे तिकडे काही छाचूगिरी किंवा काही भामटेगिरी होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने ऑर्गन डोनेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता तुम्हाला कोणताही कायदा नाही आहे. बाय द वे, तुम्हाला ऑर्गन डोनेट करायचं असेल तर आधी तुमच्या जवळच्या व्यक्तींना समजावून सांगायला लागतं की मी गेल्यानंतर कोणत्याही इमोशनल गोष्टीत न अडकता तुम्ही ऑर्गन डोनेशनला माझी बॉडी द्या, ते ऑर्गन काढून परत तुमची बॉडी तुमच्याकडे देतात. तिकडं असं काही होत नाही. त्यामुळे ऑर्गन आपण देणं हे, आणि बघ ना की माझं हृदय कोणाकडे गेलं, माझं लिव्हर कोणाकडे गेलं, तर त्या रूपाने आपण जीवन असतो ना, आणि 4-6 माणसं जगू शकतात. जसं आज मी जिवंत आहे
तसं त्यामुळे ऑर्गन डोनेशन हे खूप महत्त्वाचं आहे. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जिकडे कुठे सरकारी हॉस्पिटल्स आहेत तिकडे ऑर्गन डोनेशन डिपार्टमेंट आहेत. तिकडे जर का आपण गेलो तर आपल्याला ते फॉर्म भरून घेतात आपल्याकडनं. त्याचे प्लेज, त्याची शपथ असलेला एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरून घेतात. मग तुमच्याकडे कार्ड देतात, ते जे तुम्ही जवळ ठेवायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नातेवाईकांच्या मनावरती हे बिंबवायचं असतं की मी गेल्यानंतर इमोशनमध्ये न अडकता तुम्ही ऑर्गन डोनेट करा. तर मला वाटतं ह्या सगळ्या इंटरव्ह्यूचा लढाया सगळेजणच लढत असतील, आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने कमी जास्त लढत असतील, पण ऑर्गन डोनेशन व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि हे लोकांनी करावं असं खूप वाटतं. या अपीलपेक्षा आणखी महत्त्वाचं काय असू शकतं? या बोलण्यामधून मला एक महत्त्व जाणवलं की तुमची टीम चांगली पाहिजे, जी तुम्ही ज्याच्यावर विसंबून राहू शकता. असे चांगले मित्र असले पाहिजेत, करेक्ट, चांगली माणसं जोडली पाहिजेत, आणि ते फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरी अर्थात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही गिवअप न करता जे ठरले ते करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे मला महत्त्वाचं वाटतं नेहमी. तुम्ही दोघंही आवर्जून मित्रमंडळावर हे बोललात, मला खूप बरं वाटतंय. आणि प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा आहे, पण ह्या डिस्कशनमधून, या टॉकमधून मला खात्री आहे की प्रत्येकाला काहीतरी मिळालं असणार आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलेला असतं. आपल्या घराघरात तो प्रकार असतो, प्रत्येकाचा स्ट्रगल चालू असतो पाहिजे नाहीये, पण तो स्ट्रगल त्याला वाट असते, त्याला सोल्युशन असतं असं मला वाटतं. तुम्ही दोघे आलात, मित्रमंडळावर बोललात, मला खूप बरं वाटलं. आणि मला खात्री आहे की निदान या इंटरव्ह्यू नंतर ते जे डोनेशन आहे त्याच्यामध्ये काही टक्के जरी वाढ झाली तरी आपण सफल झालो. तू आवर्जून मित्रमंडळाशी बोललास, खूप काळानंतर तू इंटरव्ह्यू केला आहेस, म्हणजे ह्या सगळ्या पिरियड नंतर मला वाटतं पहिलाच. त्यामुळे ही एक छोटीशी भेट माझी आहे. आपले मैत्री चिरायू हो. येस, ही एक छोटीशी भेट. आणि हे घ्या तुमचेही मैत्री चिरायू. तर इथं मी थांबतो. मित्रमंडळामध्ये हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. बाप्पा सोशल मीडियावर आहे, मी सोशल मीडियावर आहे. मित्रमंडळ जरूर सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांना पाठवा, कारण प्रत्येकाला प्रेरणा हवी असते, सकारात्मक ऊर्जा हवी असते. मला वाटते ती या एपिसोडमधून नक्की मिळाली आहे. तुमच्या दोघांचेही आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.